हा, देवारे सरांना नमस्कार, गीता मॅडमना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार, उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सरांकडून अगस्ती नाडी ज्योतिषशास्त्राविषयी जाणून घेणार आहोत. नाडी ज्योतिषाद्वारे वर्तमान व भविष्याचा शोध घेऊन व्यक्तीला स्वतःबद्दल सखोल असं ज्ञान प्राप्त करण्यास मदत होते. तसेच जीवनाच्या उद्देशाबद्दल सुद्धा अंतर्दृष्टी प्रदान होते. नाडी ही अतिशय प्राचीन विज्ञान आहे. एखाद्या तत्वात कोणता ग्रह जास्त अंशावर आहे त्याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. त्यामुळे त्याची ऊर्जा कोणत्या दिशेला प्रवाहित होईल याचा अंदाज आपण या तत्वांवरनं बांधू शकतो. तर याविषयीचे आज आपण विवेचन सरांकडून ऐकणार आहोत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो. चव्हाण मॅडमचं स्वागत आहे, कुबल मॅडमचं स्वागत आहे, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, इत्यादी सर्व कुलकर्णी आहेत. तर सर्वांचं उपस्थित असणाऱ्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण एक वेगळ्या तऱ्हेचा विषय शिकणार आहोत. प्रॅक्टिकल पत्रिका आहे. तर त्या पत्रिकेमध्ये आलेली दुःख कशामुळे आली, ग्रहांची स्थिती कशी आहे, तर त्यावेळेला त्याच्यातून मार्ग मिळेल का, हा एक भाग आहे. आणि दुसरी गोष्ट की एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेची आंदोलनं होतात तर त्याला कारण काय असतात, तर पत्रिका मॅडम मांडतील. आणि त्या ह्याच्यावरती मॅडम पहिला तारीख द्या आणि तारीख त्यानंतर सगळ्यांनी तारीख नोट डाऊन करा. मग पुन्हा पुन्हा सांगू नका चांगला तारीख मिळाली नाही, तारीख मिळाली नाही. तारीख आहे 18 जून 1982, रात्री 8:43 मुंबई. जातक पुरुष. बरोबर आहे. 18 जानेवारी 1982. 18 जून. 18 जून. हा, 18 जून 1982, 20:43 मुंबई. बरोबर. आता मॅडम पत्रिका आणि स्पष्टग्रह लावा. आता बघा, ही पत्रिका धनु लग्नाची आहे. रास आहे मेष. कळलं का? शनी मंगळाची युती दशम स्थानामध्ये आहे आणि बुध हा ऋषभेला आहे. बुध दिसतोय ना तिथे? हो, दिसतोय सर. षष्टात बुध आहे, हा. सप्तमात सूर्य मिथुनेचा, यस. दशमात कन्येचे मंगळ शनी आहेत, लाभात गुरु आहे तुळेचा. बस एवढेच. आणि इकडे पंचमात मेषेचे चंद्र शुक्र आहेत. बरोबर. आता ही पत्रिका तुमच्या जवळ ठेवा, तुम्ही काढून घ्या. धनु लग्न आहे. स्क्रीनशॉट मारायचं तर स्क्रीनशॉट मारा. पण पत्रिका फार इंटरेस्टिंग आहे आणि त्या ह्याच्यातून जातकाच्या जीवनामध्ये कशामुळे दुःख उपस्थित झाली. जेव्हा परिस्थिती अतिशय चांगली होती त्यावेळेला निश्चितच चांगल्यापैकी जीवन गेलेलं आहे. तर थोडासा बॅकग्राऊंड सांगतो तुम्हाला. जातकाचे वडील हे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये कॅप्टन होते आणि बरीच वर्ष त्यांनी क्रूजवरती पण काम केलेलं आहे, शिपवरती केले, टँकरवरती केलेलं आहे आणि आता ते रिटायर आहेत. त्यांचा जन्म साधारणतः 1949 सालचा आहे. त्यानंतर आई ह्या सुद्धा व्यावसायिक आहेत. अतिशय उत्तम नाव कमावलेलं आहे ज्योतिष आणि वास्तूच्या ह्याच्यामध्ये, आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात. तर त्यामध्ये आत्ता जातकाच्या जीवनामध्ये असं काही आंदोलन घडलं, आयुष्य अतिशय सुखात काढलेलं आहे, चांगलं एस्टॅब्लिश आहे, राहायला अतिशय उत्तम घर आहे. त्या घराची किंमत साधारणतः 8 ते 9 कोटी रुपये आहे. घर अजून गेलेलं नाही, म्हणजे घर आहे. त्याच्यानंतर यांची फसगत झाली व्यापारामध्ये. पत्नी सुद्धा अतिशय चांगली आहे. म्हणजे दुःख यायला लागल्यानंतर कशी कशी दुःख येतात आपण तत्वाच्या अनुसार जेव्हा विचार करतो त्यावेळेला जातकाची मेष रास आहे, जातकाच्या जोडीदाराची पण मेष रास आहे. दोघांचंही भरणी नक्षत्र आहे, एकच नक्षत्र आहे. त्यानंतर दोघंही धाडसी आहेत,
आणि त्याच्या पत्नीला एका मोठ्या कंपनीमध्ये 2.5 लाख रुपये पगार होता महिन्याला. जेव्हा बुद्धी फिरते त्यावेळेला मनुष्य नोकरी सोडून देतो आणि व्यवसाय करायचा विचार करतो. हाही मुलगा टॅलेंटेड आहे, IT मध्ये होता, चांगली नोकरी होती. मी घरामध्ये 5 लाख रुपये महिन्याला घरात यायचे. पण व्यवसाय करायचा आहे. कन्या राशीमध्ये शनी मंगळाची युती आहे. सोबत पृथ्वी तत्वामध्ये बुध, शनी, मंगळ हे 3 ग्रह त्याच्यामध्ये येतात. त्यातून त्यांनी व्यवसायामध्ये साधारणतः 80 लाख रुपये लॉस केलेला आहे. आणि दोघांनाही आता जॉब नाही आहे आणि जॉबला कोण ठेवत पण नाही. म्हणजे हा असा एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये राहू रवीची युती आहे, तो एक प्रश्न झालाय. रास मेष आहे, अति धाडसी आहे, जास्ती धाडस पण अंगाशी येतं. त्यामध्ये मंगळ आपण पाहिला तर पृथ्वी तत्वामध्ये लग्नामध्ये त्याची दृष्टी आणि शनीची दृष्टी 12व्या स्थानात आहे. शनीची दृष्टी जी आहे ती 7म स्थानामध्ये आहे आणि शनीची दृष्टी 4थामध्ये आहे. नशीब की घर स्वतःच्या नावावर नाही तर ते घर पण गेलं असतं. राजकीय संबंध फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, चांगल्या कुटुंबातील आहेत. आता एवढं सगळं झाल्यानंतर हा 80 लाख रुपये लॉस जो झाला तो यांच्या अज्ञानामुळे झाला. तो का झाला तर ही शनी मंगळाची युती आपण मूळ पत्रिकेमध्ये जेव्हा पाहतो तर त्या ठिकाणी अकस्मात काही घटना घडल्या आणि त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लॉस झाला. त्यांना असं वाटलं की व्यवसायामध्ये प्रचंड प्रॉफिट मिळेल आणि आपण दोघांनी नोकऱ्या सोडून नये, म्हणजे निर्णय चुकला असं थोडक्यात समजायला लागेल. आता त्यामध्ये जेव्हा तुमच्याकडे पत्रिका अशी येते आणि 2, 6, 10 मध्ये ग्रह असतात, त्याच्यामध्ये हे जर ग्रह असतील असे तर भरपूर प्रमाणामध्ये बदल होतो. बरीच प्रॉपर्टी आहे. लोणावळ्याला अतिशय स्विमिंग पूल असणारा बंगला आहे, मोठं कॉटेज आहे, त्याचं भाडं येतं, सगळं आहे. सांपत्तिक स्थिती आईची आणि वडिलांची चांगली आहे. पण जेवढे आई वडिलांनी पैसे कमावले होते ते सगळे पैसे ह्याने दुर्लक्ष केलं आणि घालवले. आता परत पैसे मिळतील का हा एक मोठा त्यांच्या समोर प्रश्न आहे. आणि करायचं तर काय करायचं, दोघंही घरी बेकार आहेत, त्यांना काम नाही, सगळी हातातली कामं गेलेली आहेत. व्यापारामध्ये फसलेले आहेत. व्यापारी रास जी आहे ती कन्या आहे. तत्व बघितलं आपण तर मकर, कन्या आणि वृषभ. आता एवढा सगळा प्रश्न झाला. चंद्र शुक्राची युती आहे. सगळ्या जीवनातला आनंद, उपभोग, चांगलं ऍटमॉस्फिअर, चांगलं राहणं. नशीब की प्रॉपर्टी ह्याच्या नावावरती नाही, नाहीतर ती गेली असती. आता हे सगळे प्रश्न जेव्हा घडले तर कधी घडले असतील हा एक मुख्य प्रश्न आहे. त्यांना अंदाज आला नाही. तर त्याला असं झालं की मकरेला जेव्हा शनी महाराज जात होते त्याला हे व्यवसायामध्ये आले. पण तुम्हाला कल्पना आहे की मकरेला शनी असल्यानंतर त्यावेळेला करोना सुरू झाला होता आणि यांची प्रचंड प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट झाली होती. त्यावेळेला गोचर जेव्हा आपण पाहू तर त्या गोचरीमध्ये हे जे शनी, मंगळ आणि सगळ्यात ऍडव्हान्स ग्रह कुठला आहे तर चंद्र आहे आणि शुक्र आहे. शुक्र हा सगळ्यात ऍडव्हान्स आहे, म्हणजे 28 अंशाला आहे. तो सुद्धा आपण लक्षात ठेवावा. तर हे असं झाल्यामुळे आईकडे पैसे आहेत, वडिलांकडे पैसे आहेत, पण ह्या दोघांकडे निर्धन आहे. आणि त्यातल्या त्यात मुलीला फार मोठा एक आधार झाला. मुलगी 4 वर्षाची आहे. त्याच वेळेला मुलीचा जन्म झाला जेव्हा करोनाचं हे होतं त्या दरम्यान. आणि असे हे प्रसंग येत गेले. आता वय लहानच आहे म्हणा, 82 म्हणजे काही फार मोठं नाही आहे, पण तरी सुद्धा तिकडे अशा तऱ्हेचा भाग तयार झाला. तर आता तुम्ही शिकलेले आहात चांगल्यापैकी, तुमचं मत तुम्ही सांगू शकता की हे काही घडलेलं आहे तर राहू सोडा, केतू सोडा, पण इत्यादी 7 ग्रह जे आहेत त्या 7 ग्रहांनी त्याला जे फळ दिलं, एक तर चंद्राच्या चांगल्या योगामध्ये गुरु आहे, वायू तत्व जे आहे ते गुरु आणि रवीचं आहे.
म्हणजे तिथे वडिलांची स्थिती ही चांगली आहे. त्यानंतर शुक्र आणि चंद्र हे अग्नितत्वामध्ये आहेत. अग्नितत्वाचंच लग्न आहे, कळलं का? पृथ्वी तत्वामध्ये बुध ह्याने मिसगाईड झाला आणि त्या मंगळाचं हे असल्यामुळे मंगळाच्या युतीत गेल्यानंतर असा हा प्रश्न उपस्थित झाला आणि एवढे सगळे पैसे जे आहेत ते गेल्यात. आता तुम्हाला तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? काय याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो? आणि तुम्हाला गोचर हे नेहमी फॉलो केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि हे सगळे प्रसंग आलेले आहेत ते शनी मंगळाची युती. मी वारंवार सांगतो, त्याच्यामध्ये बुध पण सापडला गेला आणि तो राष्ट्राधिपती आहे, म्हणजे त्या राशीचा मालक आहे, दशम स्थानाचा आणि पृथ्वी तत्वाचा. तर त्याच्यामुळे हे प्रसंग, जर समजा ज्योतिषाला अगोदर विचारलं असतं, चांगला ज्योतिषी मिळाला असता, जसे तुम्ही सगळे चांगले ज्योतिष आहेत, परवा शनिवारचा क्लासमध्ये तुम्ही जी उत्तरं दिली त्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांचा अनुभव चांगला आहे. आणखी पुढे शिकणार आहात तुम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी. तर त्या ह्याच्यातून तुम्हाला तत्व जे आहे, अजून एक काम करण्याची इच्छा भरपूर आहे. दोघांची मेष रास आहे. मुलीचं लग्न जे आहे ते सिंह आहे, कळलं का? आणि तिची रास मेष आहे. मग आता काय वाटतं तुम्हाला, सांगा तुमचं मत काय? जर दशमस्थानात जर मंगळ नसता तर ह्या हम्म, गोष्टी एवढ्या तीव्र प्रकारे घडल्या नसत्या ना सर. अगदी खरं आहे. म्हणून नेहमी आपण जेव्हा म्हणतो मॅडम, कक्षेच्या पलीकडचे ग्रह, त्याच्यामध्ये हा. गुरु शनी एक वेळेला परमिटेड आहे, हो पण मंगळ शनी परमिटेड नाही. बरोबर. आता कसं आहे की आपण जेव्हा ज्योतिष शिकतो त्यावेळेला कक्षात आपल्याला माहिती नसेल आणि ते ग्रह नेहमी आपण ज्याच्यावरती फलित करतो ना मॅडम, की आपण हा म्हणतो की अकस्मात होणाऱ्या घडामोडी, बरोबर. हो तर त्या घडामोडी ह्या सगळ्या अशा झाल्या. आणि छगन बरोबर. आणि ते भुजबळांशी, राशी स्वामी म्हणजे बिघडलेलाच आहे, तर तो शनीच्या युतीमध्ये कन्या राशी तसं दोन्ही प्रकारे. येस, त्यामुळे मती फिरली ज्याला म्हणतो आपण. बरोबर. तर हा ह्या गोष्टीचा पण अभ्यास असणं गरजेचं आहे. सर बुधाने मिसगाईड केलं ना यांना. हा बुध डॅमेज झाला ना, त्याच्यामुळे हा त्यांना हे आणि कळलं बुद्धी नाही. कशी झाली. येस, छगन भुजबळांशी अतिशय जवळचे संबंध आहेत. फार मोठ्या मोठ्या लोकांशी संबंध आहेत. धर्मेंद्र, संजय दत्त इत्यादी आणखी जे सगळे फिल्म इंडस्ट्रीचे कलावंत, आणि त्याच्या आई ज्या आहेत त्या फार ऍक्टिव्ह आहेत सोशल लाईफमध्ये. आता वय झालेलं आहे, शी इज अबाउट 74. आणि ऐन वेळेला एवढा मोठा फटका बसलेला आहे. पण दुसरी गोष्ट की बऱ्याचशा केसेस चालू आहेत, त्याच्यामध्ये पैसे जात आहेत. पण नशीब की मुलांच्या नावावरती कुठल्याही तऱ्हेची प्रॉपर्टी ठेवली नाही. पण हे अशी दुःख कशामुळे आली, तर नाडीमध्ये आणि तत्वामध्ये जर तुम्ही अभ्यास केलात, आता तुमचं मला असं वाटतं पूर्णपणे एक कमांड आलेला आहे तुम्हाला आणि ज्ञान तुम्ही पूर्ण घेतलेलं आहे. आता तुम्हाला कोण रोखू शकणार नाही असं मला वाटतं. सर आता तुम्ही, गोचरीच्या शनी मंगळावर दृष्टी आली सर म्हणून झालं. सर मेषातला चंद्र असतो तो, हे लोक विचार न करता बिझनेस करतात, कोणाचं ऐकत नाहीत सर. ते ओव्हर डेअरिंग मेषातली करतात. लोक ओव्हर डेअरिंग होते मॅडम, ओव्हर डेअरिंग. फार डेअरिंग करतात, ऐकत नाहीत कोणाचं, स्वतःला शहाणी समजतात. आता काय करणार, इलाज नाही. पण सर घटना घडल्या. बोला. गोचरीच्या शनी मंगळावर दृष्टी आली त्याच्यामुळे अजून नाही नुकसान नाही, झालंय. मी सांगितलं ना मॅडम की मकर राशीला, अहो हो आत्ता हो शनी मीन राशीला आलाय. हो हो मकरेला होता तेव्हा ह्यांनी स्टार्ट केलं नोकऱ्या नोकऱ्या सोडून. चांगला अच्छा 5 लाख अच्छा. रुपये दोघांना पगार होता. आता विनाशकाले विपरीत बुद्धी. तेच म्हणायचं आहे की बुद्धी कशी फिरली आणि हम्म व्यवसाय करायचा, आपण फार चांगलं कमवूया. हा जो ओव्हर डेअरिंगचा पार्ट आहे ना, तो अंगाशी आला. त्याच्यामुळे
आई वडील दोघंही एवढ्या चिंतेत आलेले आहेत की यांचं पुढे होणार काय. घरामध्ये बरोबर आहे सर. इन्कम ऑफ सोर्सेसला एकही साधन नाही, फक्त त्यांचं रिसॉर्ट आहे त्याच्यावरती फक्त त्यांचं घर चाललेलं आहे. पण असं काही इन्कम सोर्सेस या मुलांवरतीच होतं. आणि मुलं वेल एज्युकेटेड, फार चांगल्या कंपनीत होते. आज घरी 5 लाख रुपये येणं म्हणजे काय मस्करी आहे का? नाही ना सर. मग दशम हे आणि सगळं चतुर्थ सर बिघडलंच ना शनी मंगळामुळे, म्हणजे आईला आणि येस, वडिलांना त्रास हा बरोबर आलाच. बरोबर बरोबर बरोबर. सर आणि त्या राहू आणि मकरेश शनीचा केंद्र योग आहे ना. चतुर्थावर दृष्टी पडली होती ना त्याची, त्यामुळे घरामध्ये सगळा त्रासच होता की. हा, मकरेचा गोचरीचा शनी जेव्हा भ्रमण शनीची झालं चतुर्थावर दृष्टी होती, परत अष्टम स्थानावर दृष्टी होती त्याची, आणि लाभावर होती, त्यामुळे लाभ पण नाही मिळाला त्याला, लाभ कसलं, नुकसान सगळंच झालं. गेलं. सगळा पैसा ट्रॅव्हल मध्येच गेला. बरं, राहू बद्दल विचार करू नका. फक्त राहू मी तुम्हाला सांगितलंय. आता मगाशी कोणतरी बोललंय राहूचं, तर ते राहू नाही पकडायचं. याच्यामध्ये सिस्टम आपण वेगळी शिकत आहोत. सर किती नुकसान झालंय त्यांना म्हणाला? 80 लाख. अरे तर कधी कोरोना सुरू झाल्यानंतर त्यांनी सुरू केलं का बिझनेस? त्याच्यामध्ये मग मकरेला ते शनी आला ना. साधारणपणे 1-1.5 वर्षांनी त्यांचं नुकसान झालं का सर? हो, काम 2021 चाललंच नाही मध्ये आणि वगैरे. चुकीचा व्यवसाय करायला सुरुवात केली. म्हणजे गोचरीच्या शनी जेव्हा शनी मंगळ एका येस अंशावर आले येस येस त्यावेळेला येस झालं असेल सर. येस. आता कसं आहे बघा मॅडम, तुमच्याकडे एखादी पत्रिका हा सर. येणार आहे आणि हा आल्यानंतर अशी जर युती मूळ पत्रिकेमध्ये असेल आणि गोचर त्याला जर लागू पडत असेल तत्वानुसार, हा आणि हे मूळचे ग्रह जर असे असतील तर तिथे प्रश्न उपस्थित होतील, हे निश्चित. हो सर, बरोबर आहे. म्हणजे काय की मूळच्या पत्रिकेला धक्का लागतो. आता जर समजा एकटा शनी असता तर एवढं झालं नसतं. आणि आपला विषय काय आहे की हे 2 शत्रू आल्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच वाईट स्थिती निर्माण होईल. आणि आपण बऱ्याच वेळेला चर्चा केली, बरेच लोक बघितलेत आपण की त्यांच्या पत्रिकेमध्ये समसप्तक, युती ह्या 2 ग्रहांचं कधी पटत नाही, परत रिस्टार्ट करावा लागतो. आणि हे रिस्टार्ट आता करणार आहेत आणि त्यांच्या परत मोठ्या योजना आहेत. आणि मला शाश्वती आहे, मी काल 5 तास पत्रिका वाचलेली आहे. किती? 5 तास. बापरे सर, बापरे. तुम्ही 5 तास वाचले आम्ही म्हणजे तर आम्हाला अर्ध्या तासात कसं वाचणार सर? आम्हाला 5 दिवस लागतील. हं. सगळं त्यांना समजावून सांगितलं व्यवस्थित. लहान मुलं आहेत ना, ते माझा फार जवळचा संबंध आहे. 2002 पासून आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तिथे त्या मॅडमच्या आग्रहास्तव तिथे मला जावं लागलं आणि डिस्कशन करावं लागलं. कारण आई वडील दोघंही हताश झालेले आहेत की या मुलांनी पुढे करायचं काय. स्वाभाविक आहे सर. घरामध्ये 1 रुपया येत नाही आणि आम्ही असलेले पैसे घालवले. नशीब की कर्ज नाही आहे. कोणता बिझनेस सुरू केला असेल सर त्यांनी सुरू केला? हे सगळं कोकण बाजार, मग ते बिस्किट विकायचं, लेचे काही पापड वगैरे, अमुक तमुक, ग्रोसरी जे आणि अच्छा, रेस्टॉरंट. कोविडच्या काळामध्ये लोकांना सगळे हे वस्तू जीवनावश्यक वस्तू पुरवायच्या. रेस्टॉरंट काढलं, त्याच्यामध्ये मी म्हटलं सांगितलं असं तुमचं काम नाहीये. सर महादशा पण ते राहूची होती आणि त्याच्यामध्ये बुध होता, त्यामुळे त्याचं नुकसान झालं असेल. मॅडम आता महादशेचा याच्यामध्ये आपण विचार केलेला नाही. अगस्ती नाडीचा विषय आहे. आपण महादशेचा विचार पुढच्या शुक्रवारपासून सुरू करणार आहोत, येणाऱ्या शुक्रवारपासून. सर लाभातल्या गुरुनी काय हेल्प नाही केली का? केली ना, चांगली पत्नी दिली. अच्छा. पण तरी सुद्धा राहूच्या मुखात दृष्टी आहे. हो. आणि पत्नीच्या पत्रिकेमध्ये शुक्र राहू युती. अच्छा. असा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे तिथे सगळं गडबड होऊन गेली. आता परत उभे राहतायत ना, त्यांना सांगितलं. दशमेशच गेलं राहूच्या बरोबर. सर शुक्र गुरु युती असेल तर काय फळ मिळतं? शुक्र काय
शुक्र गुरु युती असेल तर काय फळ मिळतात? नाही, शुक्र गुरुचे 2 शुभग्रह आहेत, पण त्यांचं एक देवांचा गुरु आहे, एक दैत्यांचा गुरु आहे, लोभी असतो. तसं इथे सुद्धा शुक्र आणि गुरुचा समसप्तक योग आहे, तत्व वेगळी आहेत. कळलं का? कसं आहे? सर नमस्कार. नमस्ते नमस्ते, बोला. शनी जेव्हा अग्नितत्वात जाईल त्यावेळी फरक पडेल यांच्यात असं वाटतं. आता बघ कसं आहे सर, की हा. मेषेला शनी गेल्यानंतर सुद्धा हा सर. नीचेचा होईल आणि अग्नितत्व हे शनीला पोषक नाहीये. हा हा. कळलं का? कारण परिस्थिती आपण सुधारायला ना, बघा हा सर. आयुष्य सोन्याच्या चमच्यात काढलेलं आहे. हो सर. वेल एज्युकेटेड, अगदी हा अमेरिकेमध्ये बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण झाले दोघांचं. हा सर. अतिशय चांगल्या म्हणजे रुबाबदार फॅमिलीमध्ये जन्माला आले. हा नाही, आपण एक नियम सांगितला होता ना की मंदगतीचे ग्रह अग्नितत्वात प्रवेश करतात तेव्हा त्याच्यानंतर. हो, बरोबर आहे हा तुमचं म्हणणं, हा पण तरी हा सुद्धा हा अग्नितत्वात सर. गेलं तर तिथे सिंह रास येते, मेष येतं आणि लग्न हा येतं. 3 हो पार्ट हो येतात. मग आता हो सर. त्याच्यामध्ये चंद्र शनीची युती आहे, अधिक शनी एंटर होणार म्हणजे आणखी नैराश्य येणार. हा सर. तो मुलगा एवढा घाबरला आता की मी घर सोडून दुसरीकडे राहायला जाऊ का, कारण का की हा मला चैन पडत नाही. एवढं काम केलेलं आहे, ऍक्टिव्ह आहे, हा डेअरिंग सर. आहे, सगळं आहे, पण काय करणार आता. गोचरीचा आधार एकच आहे की मिथुनेला गुरु आल्यानंतर हा हा सर. त्या ठिकाणी गुरु मिथुनेला आल्यानंतर सूर्य जिथे आहे ना हो त्याला परत पिकअप होईल हा आणि आता 15 मे नंतर येणार. बरोबर. त्याच्यानंतर कर्केला गुरु जाईल, तेव्हा सुद्धा परिस्थितीमध्ये फरक पडेल. कारण का कर्क राशीमध्ये वृश्चिक, मीन, चतुर्थामध्ये मीन रास आहे ना तिथे. हो सर. हा, म्हणजे त्यांना पुढचे 9 महिने म्हणजे मिथुनेमध्ये गुरु, तिकडे चेंज ऑफ बिझनेस करायला लागेल. आणि हो चेंज सर. ऑफ बिझनेस मध्ये नक्की बिझनेस कुठला करावा. वेल एज्युकेटेड आहेत, हो सर. त्यांना काल सल्ला दिलाय की एक तर तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करा, हाय लेवलचा. हा सर. MBA झालेले आहेत मार्केटिंग मध्ये, फायनान्स मध्ये, आणि अकॅडमिक खोला, लोक मिळतील, किंवा फॉरेन ऍडमिशन घ्या, लायसन्स काढा सरकारचं, तशी त्यांची कपॅसिटी आहे. हा सर. हा, कपॅसिटी आहे. आणि आई वडिलांना सांगितलं त्यांना 1 रुपया देऊ नका, हा तुमचे पैसे आहेत ते तुम्ही राखा. बरोबर. सर फॉरेन काय म्हटलं तुम्ही? फॉरेनला लायसन्स, युनिव्हर्सिटीचं लायसन्स घेतलं ना, माणसं म्हणजे मुलं शिक्षणासाठी जाण्यासाठी जो काही इन्फ्लुएन्स लागतो ना, एजन्सीज वगैरे घेतल्या युनिव्हर्सिटीच्या हा काही, हा हा. तर गव्हर्नमेंटचं लायसन्स लागतं, त्याला रिक्रुटमेंटचं लायसन्स लागतं. हम्म. दोघंही नवरा बायको टॅलेंटेड आहेत, चांगले आहेत, हुशार, अति हुशार आहेत, पण हे असे कसे फसले गेले तर त्या ग्रहांनी त्यांना फसवलं. ऍक्च्युली ग्रह म्हणजे आपल्याला काय शिकायचं आहे की असे ग्रह असल्यानंतर मनुष्याची हुशारी कुठेतरी गहाण ठेवायला लागतं. कळलं सर, आणि यांनी तसं पहिले जर दाखवलं असतं पण कोणाला सर हे तर परत थोडी वरती मदत येतील का? भेटली असती. यांचं चांगलं होईल का पुढे सर? हो एवढं हो 80 लाख नुकसान झाले तर? होईल होईल मॅडम, चांगलं होईल, आशादायी होईल. बघा कसं असतं तुम्हाला सांगतो, आतापर्यंत जो काही पत्रिका पाहण्याचा जो काही भाग आहे तो मी अनेक शनी मंगळाच्या युती किंवा समसप्तकाच्या पत्रिका पाहिल्यात, तर त्याच्यामध्ये पुढे आलेलेच आहेत, नाही आले असं नाही. पण तिथे सावधान पवित्रा घेणं गरजेचं आहे. एक तर एकाच राशीमध्ये दोघं एकत्र आहेत, ते शत्रू आहेत. आता जर तिथे गुरु असता तर सावरला असता. कळलं का? रवी असता तरी सुद्धा पत्रिका सावरली असती, पण नुकसान होतं. म्हणजे तिथे तुम्हाला जेव्हा तत्वाच्या अनुसरून पत्रिका जेव्हा वाचन करता त्यावेळेला अशा तऱ्हेचे प्रसंग येऊ शकतात
ट्रान्झिस्टमध्ये जेव्हा तत्वाला अनुसरून ग्रह प्रवेश करतो त्यावेळेला आपली बुद्धी आणि आपल्या अपॉर्च्युनिटी अशा ह्या सगळ्याचं हे आहे. अजूनही त्यांच्याकडे ॲसेट्स आहेत. अतिशय चांगल्यापैकी एक मोक्याची जागा त्यांच्याकडे आहे आणि ती आता जे नवीन मेट्रो स्टेशन चालू होणार आहे त्याच्या अगदी बाजूला आहे आणि भरपूर तिथे क्राऊड आहे. पण हे सर आता एक परत विचारू जाऊ शकत का? एक 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 नाही सर जरा. सर नोकरी बोलू जाऊ हा शकत? बोला. हा. नाही सर, म्हणजे असं माझं वाटतं की शनी तर असणारच आहे महिनेत, आणि हा. गुरु जेव्हा कर्केला येईल, हो आणि आता तरी सूर्य आणि गुरुचा संबंध चांगला आहे ना, एकाच तत्वात ते आहेत. हो आणि तेव्हा जेव्हा सूर्य त्यांच्याशी हे करेल, आणि जास्तीत जास्त सूर्य जर कर्केत आला तर हा गुरु म्हणजे रवी आहे तो भाग्येश आहे, हा आणि गुरु तिथे आला तर गुरु पण उच्चेचा होईल, आणि हो त्या दोघांची दृष्टी धनस्थानावर येईल. बरोबर. तर त्यावेळेला होऊ शकेल का, म्हणजे असं? हा, पहिली गोष्ट तत्वाचा अनुसार आपण जर विचार केला ना मॅडम, तर चतुर्थ हो स्थान जे गुरुचं आहे मिनेचा, तिकडे हो गुरुची दृष्टी जाईल आणि ते कर्क एकत्र येतील. कर्क हा वृश्चिक, आता वृश्चिक 12वं स्थान आहे हो आणि हो ते आउट गोईंग आहे. बुध पण तिकडे दृष्टी टाकतोय मूळ हो पत्रिकेत. पण हो हो गुरु तुमच्या म्हणण्याप्रमाणे गुरु जेव्हा कर्केला येईल त्यावेळेला तो जलतत्वात असेल आणि हो जलतत्वामध्ये 4, 8, 12 ह्या 3 राशी विलीन होतील आणि गेलेला लॉस जो आहे तो तो विदिन तिथे मला असं वाटतं की होईल, म्हणजे भरून येईल तो त्यावेळेला. रिकवर. कारण अष्टम स्थान आहे, म्हणजे जसं अचानक गेलं तसं तिथे पण त्यांना एकदम लिफ्ट मिळू शकते ना, अशी येस येस काहीतरी घटना घडून एकदम बरोबर. असं काहीतरी चांगली घटना घडेल आणि परत मिळू पण शकेल ना त्यांना. येस येस होऊ शकतं. आता कसं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला, धनु लग्न किंवा धनु रास आणि मेष रास ही जी अग्नितत्व आहे, हो हो तसं पत्नीचं पण मेष सिंह लग्न आहे आणि मेष रास आहे. मेष तर रास त्या आहे. तर त्या ह्याच्यामध्ये एज्युकेशन हे गुरुकडे आहे. हो एज्युकेशनशी संबंधित जर मेडिकल ऍडमिशन वगैरे काही गोष्टी परदेशामध्ये असतात हो तर त्या ठिकाणी जर प्रयत्न केला तर लाखो रुपये मिळतात, इन करोड्स. हो फक्त तुम्हाला मार्ग मिळाला पाहिजे. ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये वॅकन्सीज ज्या आहेत कॉलेजेसच्या वगैरे, कसं आहे की जगामध्ये व्यवसायाचं जर ज्ञान असेल ना मॅडम, हो तर माती विकून पण पैसे कमव. हो तेच, म्हणजे रवी शनी आणि गुरु एकत्र आल्यानंतर बऱ्यापैकी ते हे बदल होतील असं होते. वाटतंय. येस, करेक्ट करेक्ट. तर येस. असं आता ह्या ज्या मॅडम म्हणाल्या, आपण अगस्तीमध्ये तर राहू केतूचा विचार करत नाही, पण नाही नाही. पारंपरिक नुसार जर पाहायला गेलं याच्याकडे, तर हो मिथुनेत आलेला गुरु तिथल्या असलेल्या राहूमुळे कितपत परिणाम देईल ही थोडी शंकाच आहे ना सर. तो जेव्हा कर्केत जाईल त्यावेळेला गुरु परिणाम करायला हा, सुरुवात ते करेल, आतापासून असं सुरुवात आताच्या करायला. मॅडम. हो हो आतापासून त्यांनी सुरुवात करायला त्यांना सांगितलंय. तुम्ही आता शोधा नवीन व्यवसाय. दोघंही चांगले उच्च शिक्षित आहेत, म्हणजे करस्पॉन्डिंग जे आहे बघा, घर हा आहे, राहायला खायला आहे, सगळं आहे. हो हो आई वडिलांना त्याची भ्रांती सांगितलं नाहीये ती. हो आई वडिलांना सांगितलं 1 रुपया कोणाला देऊ नका याला. बरोबर. यांनीच पैसा नुकसान केलंय, यांनीच पैसे कमवले पाहिजे. धावाधाव करा. तरी बरोबर पण आहे. सर मिथुनीला गुरु येईल तेव्हा एका तत्वात गुरु येईल, गुरु लग्नाला बघेल तर हो थोडंफार त्यांना त्यांचं अरे म्हणजे गुरु स्टार्ट तर गुरु होईल लावा, ऍटलिस्ट काही गोष्टींसाठी. हा, आता याच्यामध्ये मिथुनेला कसं आहे, गुरु आला की गुरुला पण बघतोय ना गुरु. एक मिनिट, गुरुच्या युतीत येणार, बघतो नाही, युतीत आहे, त्या तत्वामध्ये येईल. आणि कुंभ पण असेल तिकडे, कळलं का? कुंभरास आहे ना, ती रिकामी आहे, हो ती सुद्धा त्या एका तत्वाचा तत्वात. अनुसार आहे ना. हा, हो मग तिथे जर एका तत्वात. कार्यपद्धती करायला गेलं तर अशा वेळेला सुद्धा ती व्यक्ती ते करू शकते. म्हणजे अगदी म्हणजे तोपर्यंत अगदी तोपर्यंत बसून नाही राहणार. आता जेव्हा मिथुनीत येईल गुरु तर हो, एका तत्वात येईल, त्यांनी म्हणजे आज आणि त्यांनी लग्नालाही तो बघेल ना. हो सर. आजपासून तयारी चालू केलेली आहे. हो कसं आहे मॅडम, स्टार चालतात कसे, मी तुम्हाला एक हो उदाहरण सांगतो. हो सर. नक्षत्रामध्ये आमचा स्टॉल होता, त्याचा खाली कॅन्टीनवर त्याला हाकलला
त्याच्यानंतर त्याने 7 कॅन्टीन उघडले अरे बापरे. आणि 35 माणसं कामाला ठेवली. आणि रोजचं इन्कम आहे, तुम्ही बिलीव्ह करणार नाही, व्यवसाय करायला माणसाला बुद्धी लागते, मेहनत नाही लागत. त्याने जिथे जाईल तिथे दुकान घेतलं, इडली वडा चहा, इडली वडा चहा. आज दिवसाला 6.5 लाखाचा धंदा आहे, दिवसाला. बापरे. कोहिनूर टॉवर मध्ये पण त्यांनी स्टॉल घेतला. म्हणजे तुम्ही शोधलं ना तर भरपूर काही तुम्हाला करता येतं. तुमची जिद्द पाहिजे, तसे तुमचे प्लॅनेट पाहिजेत, हो. तसे ग्रह पाहिजेत. अहो कोहिनूर टॉवर मध्ये भाडं घेऊन 3.5 लाख रुपये भाडं देतात लोक. हा, पण ते त्यांनी अचिव्हमेंट केली, म्हणजे करत करत गेले ते. करत गेले. हो, करत गेले. मग तसं यांना पण स्कोप आहे, चांगलं करू शकतील. मीडिएटरशिप करेल, म्हणजे एज्युकेशनच्या बाबतीत सांगितलं तुम्हाला हो मीडिएटरशिप. सर, ते तुम्ही धनु लग्न म्हणूनच ते सुचवलं ना येस, हो हो बरोबर. सर. सर, कोणाचं तरी ब्लेसिंग असल्याप्रमाणे त्यांना निश्चितच सुरुवातीला सपोर्ट भेटेल. जसं तुमचं मार्गदर्शन भेटलं ते पण एक ब्लेसिंगच आहे त्यांना. हा, आता आमचं काय जुने संबंध आहेत 2002 पासूनचे. त्यांनी पण मला भरपूर कामं दिली होती, तर माझं कर्तव्य आहे त्यांच्या कामाला आपण 2 पैसे कमवले. चांगले रिच गावांना, छान पैसे. सर, हे बिझनेस नोकरी सोडून बिझनेस म्हणजे किती वर्ष नोकरी केली आणि नंतर बिझनेस सुरू केला? बिझनेस मॅडम, करोना सुरू झाला 2020च्या 19, त्याला ते एंटर झाले आणि डोकं फिरलं यांचं. आणि कंपनी आहे, फार मोठी कंपनी आहे. 2.5 लाख रुपये त्यावेळेला पगार देणारी कंपनी म्हणजे काय साधी कंपनी नाही आहे. सर, परत त्यांना सर्व्हिस लागणार नाही का दोघांना एज्युकेशन? आता कोण ठेवणार नाही, आता पगार कमी करतील, ते राहायला तयार आहेत पगार कमी. अहो एवढे पैसे मिळतात, आपलं एज्युकेशन असं तर मिळतं सर. नाही मिळत हो मॅडम. आता मार्केटिंगचं MBAचं डिमांड गेलं, ज्यावेळेला डिमांड असतं त्यावेळेला पैसे मिळतात. मागणी असते, डिमांड म्हणजे मागणी. कळलं? बाजाराचा हालचाल तुमच्या जर डोक्यात नसेल, आता शेअर मार्केट पडलं, आज बघितलं मार्केट एकदम झप करून वर आलेलं आहे. सगळे शेअर त्याच पद्धतीने आले वरती. आता परत घ्यायला सुरुवात केली लोकांनी. आता त्याच्यात जर कोणी मनुष्य पजल झाला तर गेले पैसे, असं आहे ना. पण ही पत्रिका अभ्यास करण्यासाठी मला लक्षात येईल, आता जर समजा ही युती कर्क राशीला असते असं समजा, त्यांनी कर्क राशीला असताना तरी सुद्धा घटना घडल्या असत्या. पण स्थान दशम आहे, ते विसरायचं नाही. जिथे जिथे जे स्थान असते त्या त्या ठिकाणी माणसाच्या जीवनात अशी आंदोलनं होतात. भाग्यात असतं तर भाग्यासंदर्भात घडाय, पण इथे व्यवसाय संदर्भात झालेलं आहे. अजून भाग्य जिवंत आहे. सर, एक विचारू? हा बोला मॅडम, बोला. आता मंगळ शनी दोन्ही कन्येत आहेत. हे जर का मंगळ मीनेत म्हणजे वेगळ्या तत्वात असता, पण समसप्तक झालं असतं ना, तरी मग असा त्रास झाला असता का? हो. पण नाही, आता इथे आपण तत्वाला शिकतोय ना. मला सांगितलं की सिंहवेला असता भाग्यस्थानामध्ये, तरी सुद्धा प्रश्न झाले असते. पण ते दोघं एका तत्वात आलेले. समजा ते जर पलीकडे असते, इथे कन्या, मकर आणि वृषभेला, तरी सुद्धा झाला असता. अच्छा. आपण ज्याला आपल्या भाषेमध्ये नवपंचम म्हणतो, तर तो नवपंचम भारी असतो, तो नाडीमध्ये चालत नाही. अच्छा. हा, म्हणजे तो नवपंचम आपण फक्त वा किती छान एकमेकाचा याचा ते त्या नवपंचमवाल्याला विचारा काय घडलेलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये.
कळलं? कळलं कळलं, थँक्यू. नाही म्हणजे तुम्हाला मॅडम असं आहे हा की आपल्याला जेव्हा फलादेश द्यायचा असतो एखाद्या व्यक्तीला, हा मला हे सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करूनच पुढे जाता येतं. बरोबर आहे. तुमचा रूट इम्पॉर्टंट आहे, रूट महत्वाचा आहे. अगदी बरोबर. हाऊ यू आर गोइंग टू प्रेडिक्ट, प्रेडिक्शनची स्टाईलच वेगळी आहे. होय होय, धन्यवाद. सर 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 अग्नि ये युति अगर बरं, बोला अच्छा बोला. ठीक, अगर यही युति मकर राशि में होती तो भी यही प्रॉब्लम होता था सर? 100%, अच्छा कहाँ भी हो, किसी भी तत्व में हो, ये दोनों अच्छा का जमने वाला नहीं, ये एक दूसरे को संकट में लाने वाले ही है। ओके सर। इसीलिए जो युति से हम बात करते हैं ना कभी भी, तो वो हाँ कौन है, किसके युति में कौन है। जैसे अभी मैडम ने पूछा कि गुरु शुक्र का युति हो तो क्या, वो इतना लड़ाई झगड़ा नहीं करेंगे जितना ये दोनों करेंगे। ओके सर। जैसे गुरु शुक्र की युति भी हो सकती है, शनि गुरु की भी युति हो सकती है, होती है बहुत जगह, लेकिन बराबर वहां पर अलग अपॉर्चुनिटी, वो दोनों का विचार जो है वो सिमिलर है, सम है, बराबर। कोई एक दूसरे को मकर राशि तकलीफ नहीं है। इसलिए सर बोला कि वो मंगल उसमें उच्च का होता है और शनि उसकी खुद की राशि है, इसके लिए मैंने पूछा नहीं नहीं नहीं, कि मैं उसमें भी है। नहीं नहीं, 1 मिनट 1 मिनट, आई विल क्लियर इट। ऐसा है मैडम कि काल पुरुष की राशि का 10वां स्थान जो है वो मकर आता है, और मंगल वहां पर स्थान बली है, इसके लिए मंगल ऊंच का होता है, बाकी कोई ये नहीं है, उसके पीछे का कोई लॉजिक नहीं है। अगर वो मंगल दशम स्थान में तुला का हो तो भी वो स्थान बली होता है, समझ गए? यस सर वृषभ का यस। हो तो भी वो स्थान बली होगा। तो मंगल को चाहिए रेपुटेशन, मैं कुछ कर सकता हूँ, ओके उसको वो जो हाउस है, इसीलिए हर हाँ ग्रह जो है वो ऊंच का दिखाई देता है हमको। तो वो अच्छा चतुर्थ का कारक गुरु है, इसके लिए कर्क में ऊंच का है, समझ गए? समझ गई सर, थैंक यू सर। लेकिन कर्क राशि में शनि गुरु की युति कभी नहीं होगी। बराबर। ये सब हमारे को प्रिडिक्शन में ख्याल रखना चाहिए। यस सर। कोई बात नहीं, नेक्स्ट। सर हाँ बोला। तर आता ह्याचं नुकसान म्हणजे ह्याचा हा जो लॉस झाला तो 2019 मध्ये झाला. 19 पासून सुरू झाला, हा 19 म्हणजे हे लोक एंटर झाले हा आणि अज्ञानामध्ये एंटर झाले, म्हणजे काहीतरी आपण करायचं, कुटुंबाला दाखवायचं, आंबी कुछ कम नाही, असे सगळे मेशेचे विचार असतात, हा कळलं का? हा. आणि आता ह्या मीन राशीत जेव्हा शनी आला तेव्हा हा त्याला सगळं आपण ठणठणाट केलं ह्याची कळलं त्याला. म्हणजे करेक्ट करेक्ट. शनीवरून शनीचं भ्रमण झालं तेव्हा. सर हा करके दिखाएंगे हा अग्नि तत्वाचा विचार आहे का मेषेचा? हा म्हणजे धनुचा विचार आहे मला. नाही नाही, असं आहे मॅडम, आपला चंद्र ज्या तत्वामध्ये असतो, उदाहरणार्थ मेषेला आहे, दोघांचा आहे, नवरा बायकोचा, आपण काहीतरी करूया, वेगळं करूया, अहो घरी तुम्हाला 5 लाख रुपये इन्कम बेसिक आहे, तरी सुद्धा तुम्ही आणखी कुठेतरी जाताय, तो भीतीचा विचार चुकीचा आहे ना मॅडम. हो, तो समजा कुंभेचा असेल तरी सुद्धा होईल, असं काय मेषेचाच पाहिजे असं काही नाही. माणसाची मती मारी जाती आहे. तुम्हाला माहिती आहे, एक गंगाजल नावाचा पिक्चर आला होता, त्याच्यामध्ये तो म्हणतो मेरी मती मारी गई, तसं मती मारी जाती आहे. जरा आवाज बंद करा कुठं. म्हणजे इथे ही पत्रिका मांडण्याचं मुख्य कारण की तुम्हाला कळलं पाहिजे की अशी जर युती कुठल्याही क्षेत्रामध्ये, जसं आपण म्हटलं की सप्तम स्थानात आली तर सप्तम स्थानाचे 12 वाजवणार, एवढं नक्की असं आहे. म्हणून जी तत्व आहेत त्या तत्वाला अनुसरून
त्याच्यावरती गोचर अप्लाय करणं फार महत्वाचं आहे. आता गोचर अप्लाय करताना बघा, लक्षात घ्या, प्रामुख्याने जे मोठे ग्रह आहेत जे मंदगतीचे आहेत, गुरु आणि शनी अति मंदगतीचे आहेत, त्यात मंगळ हा दीर्घकाळानंतर वक्रीमार्गी एका तत्वामध्ये अधिक काळ वास्तव्य करतो. जसं गेल्या वेळेला त्या ह्याच्यामध्ये झालं होतं की अधिक काळ वास्तव्य केलेलं आहे. मग त्या ठिकाणी ते प्रश्न उपस्थित होणारच. हा सगळा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. मंगळ मागे 6 एक मिनिट मॅडम. मंगळ मागच्या वेळेला 6 महिने कोणत्या राशीमध्ये होता बघा. त्यावेळेला सतत काही ना काहीतरी घडामोडी होत होत्या की नाही. मिथुनेला आणि मिथुन राशीत होता सर. जून पर्यंत आता 6 महिने आहे ना, याच वर्षी ना. हा, याच वर्षी झाला होता ना. म्हणजे मिथुन आणि ह्याच्यामध्ये म्हणजे तिथे जर समजा मिथुनेमध्ये आपले इत्यादी ग्रह असतील, शनीसारखे ग्रह, तर तिथे त्रास हा होणार. म्हणून तुमचं जे काही ऑब्झर्वेशन आहे ना, ते अशा गोचरीवरती पण तिथे लक्ष ठेवून तुम्हाला विचार केला पाहिजे. मग आता जर मिथुनेला आलं म्हणजे मिथुनेच्या बाबतीमध्ये इत्यादी ग्रह जर समजा शनीसारखे ग्रह असतील मिथुनेला, तर विचार करा, ज्यांचा शनी मिथुनेचा असेल पत्रिकेमध्ये, मूळ पत्रिकेत, त्यांना प्रॉब्लेम झाला असेल. कुंभेला असेल ज्यांचा शनी, त्यांना प्रॉब्लेम झाला असेल. तुळेला असेल ज्यांचा शनी, अगदी बरोबर आहे. हा, तुळेवाल्याची तर दुकानच बंद झाली ज्यांच्या शनी तुळेचा उच्चीचा भाव. माझा शनी कुंभेला आहे, मला प्रॉब्लेम झाला सर. असंच असतं ते. म्हणून वेगळ्या सगळ्यांनाच प्रॉब्लेम होतो असं नाही ना सर. नाही, असं ऐका एक मिनिट. तुमचा मूळचा शनी ग्रह आणि मंगळ दीर्घकाळ वक्री होणं, एका राशीत राहणं, असं मी म्हणतो. दीर्घकाळ एका राशीमध्ये वास्तव्य करणं, मंगळाचं 3 वर्षानंतर एका राशीमध्ये वास्तव्य होतं, हा नियम आहे. मग त्यावेळेला तो कुठल्या ह्याच्यात जाईल त्यावेळेला माणसाच्या मागे लागणार. शुक्ल काष्ट जी असतील ती. सर मग आता माझ्या मुलीचं शनी उच्चीचा आहे तुळेचा, तिला काही नाही त्रास झाला सर. म्हणजे आता इथून पुढे अजूनही माहिती नाही. आता मंगळ कर्केला गेला. आता मंगळ कर्केला गेला. आता गेला, पण इतक्या वेळ होता ना तो मिथुनेमध्ये. मग तिथे नशीब समजा चांगलं असेल मग नाही होणार. सोबत कोण आहे दुसरा ग्रह? सोबत कोणी? केतू आहे सर. नाही, मिथुन आणि तूळ या राशीमध्ये लग्न आहे सर. तूळ लग्न, तुळेत शनी उच्चीचा, पण म्हणजे स्थानबली नाही येतो अर्थात. आणि कुंभ रास शनी असल्यामुळे तो योगकारक पण आहे ना, त्यामुळे काहीतरी थोडासा बचाव तिला मिळाला असेल किंवा तिचं काम मिळाला असेल. आणि ग्रास पण कुंभ आहे ना तिची, त्याच्यामुळे असेल कदाचित. नाही, एक मिनिट सांगतो. पूर्वकर्मानुसार ही सगळी फलितं मिळतात. हो सर, हो तसं झालं असेल. त्याच्यामुळे तिचं वागणं नेहमी, म्हणजे कधीच कोणाशी अशी वाईट वागली नाही, काही नाही. तसे कोणीच नाही वागत म्हणा, पण म्हणजे ती अतिशय छान वागते सगळ्यांशी, त्याच्यामुळे सुद्धा असेल कदाचित. येस, पण या घटना होतात. मगाशी आणखी कोण विचारत होता? बोला. मी विचारत होते सर की आता इथे आपण पाहिलं मंगळ शनी दशमात आहेत, तर त्या स्थानात नुकसान झालं. युती आहे याच्यात. तर जर समसप्तक असेल तर त्या दोन्ही स्थानांचा लॉस होईल का? नाही, आता समसप्तकामध्ये असं आहे मॅडम की कुठल्याही याच्यामध्ये एकत्रित असणारे एका तत्वात ग्रह असते. आता समसप्तक म्हणजे राशी भिन्न आल्या ना मॅडम. हो. हा, मग तिथे तो इफेक्ट एवढा होणार नाही, तर माइल्ड होईल असं. हा, आता सांगतो तुम्हाला मी. आणखी आपण एक बघूया. नुसता मंगळ त्रास देईल असं नाही. आता जर समजा साधी गोष्ट आहे की एखाद्या राशीमध्ये रवी मंगळाची युती आहे, बरोबर आहे, आणि गोचरीचा शनी हा येणार आहे, तर तो पण त्रास देणारच त्यांना. रवी मंगळाची युती आहे, रवी गुरुची युती आहे, आणि शनी येणार आहे, तर चिंताग्रस्त वातावरण निर्माण होईल. तिथे कुठला ग्रह कुठला ग्रह एंटर होतोय आणि तो कोण आहे. म्हणून कक्षेच्या पलीकडचे ग्रह, गुरु हा तुमच्यामध्ये चेंज आणेल.
तो मंदगतीचा आहे, तो तिथे जास्ती काळ वास्तव्य करणार आहे. कळलं? थँक्यू. लॉजिक तुम्हाला असं लावलं पाहिजे. बघा, पूर्वकर्मानुसार माणसाच्या जीवनामध्ये बदल होत असतात. चांगले लोक सुद्धा भेटतात, वाईट लोक सुद्धा भेटतात. आणि वाईट लोक भेटल्यानंतर कदाचित तुमची डिस्कंटिन्यू होतं एखादी गोष्ट, विचार बदलतात, तुमचा प्रतिस्पर्धी पुढे येतो, असंही होतं. कॉम्पिटिशन वाढतं. कधी कधी स्टॉक घेतलेला असतो तर भाव उतरतो माणसाचा. म्हणजे तिथे अशा पण घडामोडी होऊ शकतात. म्हणजे कधी काय होईल बाजारामध्ये, हा सगळा सट्टा आहे एक प्रकारचा. कळलं का? जीवन हे हा मॅडम बोला. कधीतरी असाही अनुभव येतो की आपल्याला चांगल्या पद्धतीने कामामध्ये प्रमोशन पण होतं, पण शनी असल्यामुळे तुम्हाला काम पण तितकंच कसून करावं लागतं. म्हणजे मेहनतीच्या दृष्टीने त्रास होतो, हाही भाग त्याच्यात येतो. आणि विशेषतः मधली जी हे असते शनीची साडेसाती, आता ह्या मुलाची सुद्धा साडेसातीला जस्ट शनी एंट्री केली आणि त्याने तुमच्यापर्यंत तो पोचला की माझं एवढं नुकसान झालं. पण म्हणजे आता हे त्याची सेकंड हे असणार ना, कारण 82चा मुलगा आहे, लहानपणी येऊन गेले. हा, लहानपणी आणि येऊन 24 म्हणजे त्याची तिसरी पहिलं एक झालं, हे सेकंड राऊंड झालं ना शनीचं. मधल्या काळामधली जी शनीची पीडा असेल किंवा त्याचं जे कर्म भरायचं असेल ते तो आत्ताच करणार, बरोबर, त्याला आत्ताच भोगावं लागणार. आता कसं असतं मॅडम, सांगतो तुम्हाला एक मिनिट. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आंदोलनं ही होतच असतात. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला गाईडलाईन चांगली नसेल, आता विचार करा की कालच असा विषय सांगितला, कारण मला त्या निरुपा रॉयकडे घेऊन गेल्या होत्या. तर निरुपा रॉयकडे 180 कोटी रुपये. किती? काय म्हणाला? निरुपा रॉयकडे ह्या मला घेऊन गेल्या, याची आई घेऊन गेली होती. 180 कोटी रुपये. अरे बापरे. आता त्या गेल्या मला. तर मी काल कॉमेडी केली, निरुपा रॉयचीच मुलं सगळी हरवतात आणि मग ती सापडतात. तर तिचं एक जसं की दिवारमध्ये बघितलं तरी मुलं हरवली, मुलं हरवली, हिची मुलं हरवतात का, असा विषय झाला. पण त्यांच्याकडे 180 कोटी रुपये आहेत. गुलशन कुमार निघून गेला, पण त्याच्या मुलाकडे 10,000 कोटी रुपये, 10,000 कोटी रुपये टी सिरीज. मग नशीब काय असतं. आता गुलशन कुमार गेला, तो असा तर कदाचित 20,000 कोटी रुपये असते. असं आहे ना. म्हणजे इंडस्ट्रीज मध्ये पैसे आहेत, तुम्हाला पैसे राखता आले पाहिजेत. अनेक लोकांकडे भरपूर पैसे आहेत. धर्मेंद्रकडे 8,000 कोटी रुपये आहेत. 8,000 करोड. मस्करी आहे का? असं आहे. म्हणून त्या ठिकाणी पैसे राखून ठेवणे, इस्टेट बनवणे, प्रॉपर्टी करणे, बिझनेस करणे, सगळे लोक हुशार असतात, आपल्या सिक्युरिटीसाठी पैसे ठेवतात. पण सर आता या कुंडलीमध्ये धनेश आणि पराक्रमेश हे दोन्ही शनी आहे आणि तो मंगळाशीच कनेक्टेड आहे, त्यामुळे ह्याचा विचार ह्यांना नेहमीच करावा लागेल. नक्की, कायमस्वरूपी. हो, येस, यू आर राईट. आणि येस, आणि सर अग्नितत्वामध्ये, आता अग्नितत्व म्हणजे हे एक म्हणजे क्रिएशन करण्याची त्यांच्यामध्ये तेवढी एनर्जी असते. आणि तिथेच म्हणजे एक हा विचार करायला पाहिजे का तिथे चंद्र आणि शुक्र हे सौम्य असे ग्रह तिथे आलेत. हो, बरोबर. आता कसं आहे मॅडम, बघा, दृष्टीनुसार मेष राशीवरती दृष्टी जाते की नाही, 8वी. हो सर. मग त्याचा परिणाम सुद्धा आहे, बरोबर आहे. ते हवेत गेले एकदम, नाही का. आता नेहमी मी तुम्हाला सांगतो की दृष्टी तुम्ही पाहता
तर तुमच्या सोबत कोण आहे? त्यांनी आहे. बरोबर, त्याचा पण इम्पॅक्ट होणारच आहे. म्हणजे हे सगळे पत्रिका वास्तवी तुम्हाला व्यवस्थित शांतपणे त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे. असं आहे. येस सर. उगाच 3-4 तास बसत नाही. त्याचे काय हवाई गप्पा नसतात. इथे काय पाहिलं, तिकडे काय पाहिलं, आज भाजी महाग झाली, भेंडी महाग झाली, हे फालतू गोष्टी करायच्या नाही. अकॉर्डिंग टू होरोस्कोप. येस सर. हो, पण पत्रिका सक्सेस होणार एवढा ठाम विश्वास आहे. परत ते कामाला, ते दोघंही हुशार आहेत आणि जिद्दी आहेत. परत काम करण्याची क्षमता आहे. मुलीचा जन्म 85 झालता आहे. सर मी विचारू? हा बोला ना. सर, हा शनी आपण म्हणतो की शनी आवळून धरतो किंवा अडथळे आणतो. मग हा मंगळ जेव्हा उडत होता त्यावेळेला शनीने काहीच अडथळा नसेल केला का? बिलकुल नाही. तुम्हाला जाओ और मरो. अच्छा, तुमचे ते देशमुख आहेत ते काय बोलले, अरे कुठे घेतले 100 कोटी रुपये, काय सांगताय? पैसे आणून दाखवा मला. फुकट 14 महिने आतमध्ये टाकून दिलं. टॉकिंग लाईक अ चाइल्ड. बरोबर आहे. त्यांचं एक्सप्रेशन म्हणजे मला एकदम बालिश वाटतं. अरे राज्याचा होम मिनिस्टर काय बोलतोय? पोलिसांनी माझ्या नातीला नेलं, एका रूम मध्ये ठेवलं, मग त्याच्याशी विचारपूस केली, हे केलं. अरे काय किती माणसाला खच्चीकरण होतं, असं माझं मत आहे. नाही का? बुद्धिभ्रष्ट होते अशा वेळेला. हो, तुम्ही लाचार होऊन झाला. अगदी अगदी. म्हणजे आपण काय बोलतो याचं भानच नाही राहत. मग काय आहे, असं करून ठेवलं माहितीये. सर, एकाने नोकरी सोडायला नको होती बायकोने. असा विचार केला असता तर एवढा त्रास झाला नसता त्यांना. अगदी खरं आहे. पण कसे हवेत गेले ना सगळे. तर दोघंही अग्नितत्वाचे असल्यामुळे हे जास्त म्हणजे घडतं ना. बरोबर. कसं आहे, पुढे पण आले पण मागेही गेले ना मॅडम. हो. तर याच्यात असाही विचार व्हायला हवा होता का की शनी जन्मस्थ सूर्यावर 10वी दृष्टी आहे आणि तुम्ही म्हणालात तसं मंगळाची शनी मिश्रित दृष्टी ही पंचमावरच्या चंद्र शुक्रावर आहे. सप्तमावर पण आहे. हा, मग नवरा बायकोचं मत भिन्न झालं ना, विचार चुकला. भिन्न झालं. आणि शनी आणि सूर्य असल्यामुळे तुम्ही म्हणता तसं ह्याच्या काय म्हणतो आर्थिक नुकसान हे होणारच. त्यामुळे पण त्यांना तो अंदाज आला पाहिजे होता आधी की असं आहे मॅडम, तुम्ही सुद्धा एवढं आयुष्य आज जगलेलं आहात. तुमच्या पाठी अनुभव आहेत. आता तुम्ही ज्योतिषी झालात. हो. आता तुम्हाला कळायला लागलं की हे का घडत होतं सगळं. सूर्य भाग्येश आहे ना. आता तुम्हाला उत्तर मिळत राहिली. म्हणजे आता तुमच्या जीवनात पण उत्तर तुम्हाला मिळत राहिली, हे कशामुळे घडत होतं, नाही का? हो, मी तर प्रत्येक वळणावरची पत्रिका मांडलेली आहे सर. मग तेव्हा अशा गोष्टी घडतात, तर आपण इत्यादी लोकांना पण असं सूचित करू शकतो की बाबा हे असं घडणार आहे, थोडंसं सांभाळ. पत्रिका वाचन म्हणजे काय, म्हणून मी परवाचा क्लास घेतला, त्याच्यामध्ये प्रत्येकाला अधिकार दिले की तुम्हाला शिकलं पाहिजे चांगल्यापैकी, तुम्हाला स्पष्टीकरण देता आलं पाहिजे. मॅडम चार्ट काढता तर काढा जरा, मग आपण पुढे बोलू. कळलं? तुम्हाला स्पष्टीकरण देता आलं पाहिजे, अदरवाईज नाही तर काय हे ऐसा आहे वो वैसा आहे असं नाही. प्रॉपर पत्रिका विचार केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी घडतायत, कशामुळे घडतायत, नात्यामध्ये घडतायत, व्यवसायामध्ये घडतायत, जोडीदारामध्ये घडतायत, मुलांमध्ये घडतायत, पण घडतात नक्की हे ठरलेलं आहे. त्याच्यावरती तुमची बुद्धिमत्ता जर चांगली असेल तर तुम्ही तो प्रश्न व्यवस्थित हाताळू शकता. प्रत्येक माणसाला कष्ट हे येतात आणि त्याच्यातून जर तुम्ही भूमिका बदलली नाही किंवा माघार घेतली नाही, गप्प बसता नाहीत, तर त्याचे चटके आणखी येतात. कळलं?
हो सर. पण तिथे तुमचा एक तर कॉन्फिडन्स पाहिजे तुम्हाला. एका माणसाने मला साताऱ्यावरून फोन केला, पत्रकार आहे. मला वाटलं तुमच्या विरुद्ध माझ्याकडे काही लिखाण आलेलं आहे. मी म्हटलं काय, मग छापा. म्हटलं छापू का? म्हटलं छापा, टाइम्स ऑफ इंडियाला छापा. तो स्वतः घाबरला, छापायचं कसं? मग मी तुला खटला दाखवतो काय करायचं. पेपर म्हणजे काय सगळी आझादी असं नाहीये, कळलं का? तेवढी तुमचा सर कॉन्फिडन्स पाहिजे. हा, सर बोलू थोडं. बोला ना. सर सप्तमामध्ये रवी आहे, म्हणजे बायको डॉमिनेटिंग असेल का जास्ती? आहे डॉमिनेटिंग, हुशार आहे ती, टॅलेंटेड आहे. हा. अहो, जिला 2.5 लाख रुपये पगार देते कंपनी, तिच्याकडे कमांडिंग नेचर आहे. असं आहे. सर एक बोलू? हा बोला. ते टाइम्स ऑफ इंडिया वाले जे पाठक आहे ना, ते माझ्या बाजूमध्ये राहतात. ते देव झाले. पाठक 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 सर, तुम्ही ओळखत असेल. आता देव झाले, ते माझ्या बाजूमध्ये आहेत ते. अच्छा. माणसाच्या जगण्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हा आहेत. कधी कधी मनुष्य हवेत जातो, त्याला असं वाटतं की मी काहीतरी करणार, केलेलं आहे. पण काळ कसा येतो ना, तो तुम्हाला ठरवायला पाहिजे. पत्रिका वाचन करताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी विचार केल्या पाहिजेत. कशी स्थिती आहे, कुठले ग्रह आहेत, कोणाची युती आहे, कुठल्या स्थानात आहे, तिथून जाणार कोण आहे, रस्ता कोणाचा आहे, राशी कोणाची आहे, घर कुठलं आहे, या सगळ्यावरती इफेक्ट. आता यांना व्यवसायातच का असा दगाफटका झाला, कळलं का? आता सिंह लग्न बघितलं तर त्या ठिकाणी पत्नीचं दशमस्थान आलं की नाही, वृषभ राशीचं, नाही का? हो सर. असं आहे. मग तिथे सुद्धा शनी आल्यानंतर तिला पण ऍक्टिव्ह झाले आणि फसली. हा पार्ट आहे. 12वं स्थान कोणाचं आहे? एक्सपेंडिचर हाऊस मध्ये कोण आहे लक्षात घ्या. परत सांगतो तुम्हाला पॉलिसी. जेव्हा आपलं आर्थिक नुकसान होतं तर त्या ठिकाणी तिथे कशामुळे होतं, तर 12व्या स्थानामध्ये असणारी राशी वृश्चिक आहे. म्हणजे नुकसान हे कोणामुळे होणार, तर स्वतः मंगळामुळे होणार. कारण तो शनी युक्त आहे आणि तो व्यापारी राशीत आहे. व्यापारात नुकसान होणार, ही ठेच लागलेली आहे. असं कॅल्क्युलेशन करायला पाहिजे तुम्हाला. लक्षात आलं? हो सर, माझ्या पण लग्नेश गुरु मॅडम, पण मी लग्नेश गुरु बोललेच नाही. दरिद्रांश मध्ये आहे. आवाज काय एक ठिकाणी बोला. नाही, 6 अंशावर आहे ना तो. दरिद्रांश तुटला आणि पुढे गेला. नाही 6:40 नंतर दरिद्रांश निघून जातो मॅडम. 3:20 ते 6:40 हा दरिद्रांश आहे. कोमल मॅडम, मूळ पत्रिका बघा तुम्ही. गुरु उत्पन्न अंश मध्ये येतो ना सर. 6 अंश 57 कला 32 मग तो धनु नवमाश आहे. 6:40 ला समाप्ती. होय. हा, थोडक्यात वाचला. बरोबर. तसा हा याचा अर्थ असा निघतो की हे त्रास जरी झाला तरी सेफ्टी झोन मध्ये आहे हे कपल. हो आहे. जो एकमेकाचं फार ट्युनिंग चांगलं आहे आणि अतिशय चांगल्यापैकी हे करतायत. पण सांभाळणार, आता त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, अधिकतम त्यांच्याकडे एक शॉप आहे, तिथून एक आरंभ करायला मी त्यांना काल सांगितलेलं आहे. आणि ते प्राईम लोकेशनला आहे. आणि त्यांना सांगितलं अशी बरीचशी आउटलेट विकत घ्या भाड्याने, आणि त्याच्यावरती एक चांगल्यापैकी व्यवसाय करा. आणि जो रोजचा मार्केटमध्ये उपलब्ध असेल असा व्यवसाय करा की जो ज्याची विक्री होईल. माल स्टॉक करून काही होणार नाही. सतत विक्री करायला पाहिजे. तुमचा सेल जेवढा वाढेल तेवढं तुमचं प्रॉफिट वाढेल. म्हणून आम्ही रत्न आणि साहित्य सगळं होलसेलमध्ये विकतो. आमचा सेल आहे. महागड्या गोष्टी विकल्या जात नाहीत. कळलं? वास्तूच्या वस्तू आम्ही स्वस्त विकतो.
इत्यादी लोकांपेक्षा. सर मला जरा विचारायचंय. हा बोला. सर आता आता म्हणजे मी हे तुम्ही आधी पण सांगितलंय, पण तरी एक मनात थोडी शंका आली म्हणून विचारते की आता या पत्रिकेमध्ये धनु राशीचा वृश्चिक राशी ही व्ययातली रास आहे. आता या वयातल्या मंगळाच्या राशीचा शनीशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे संबंध जेव्हा येतो तेव्हाच तो आर्थिक नुकसान दाखवतो का? व्ययश बरोबर असल्यामुळे. आहे. व्ययश असल्यामुळे आणि राशी स्वामी असल्यामुळे. हा राशी आणि स्वामी राशी असल्यामुळे. स्वामी असल्यामुळे बरोबर. पण समजा आता हा व्ययश आहे आणि शनीची त्याच्यावर दृष्टी पडत नाही, जन्मस्थ वगैरे काही तसं नाहीये, पण गोचर मध्ये पडली तर तो तेवढ्यापुरतं काही ना काहीतरी दणका देईल. पण बघा आता जन्मस्थ असं एक मिनिट थांबा. हा असं आहे मॅडम की वृश्चिककडे आपण गेलो तिथे ग्रह नाहीये. हो पण ह्याच्याही अगोदर वृश्चिकेमध्ये शनीचं भ्रमण झालं होतं की नाही? हो मुळात जर शनी वृश्चिकेचा असेल असं समजा, हा तर त्या ठिकाणी आंदोलन ही होणार निश्चित आहे. कधी होणार? जेव्हा त्याच्या भेटीला मंगळ येईल हा तेव्हा होईल. आणि तो त्याची स्थिती कशी असेल? दीर्घकाळ वास्तव्य करणार आहे का? हा तर स्थिती वेगळी आहे. हा. म्हणून तुम्हाला कक्षेच्या पलीकडचे हे 3 ग्रह जे आहेत यांचं वास्तव्य किती आहे? तर 1 महिन्याचं ऍव्हरेज आहे, 42 दिवसाचं ऍव्हरेज आहे, तर ठीक आहे, 42 दिवसानंतर संकट जातील, पण तरी सुद्धा तिथे संकट हे उपस्थित होणार. म्हणून वृश्चिकेच्या शनीबद्दल पण मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, मेषेच्या शनीबद्दल पण सांगितलेलं आहे की त्या राशी कोणाला दिलेल्या आहेत? तर त्याच्या विरोधी पक्षाला आहेत. कळलं? मग तिथे शनी विरोधी पक्षच आहे तो. आता त्याच्यामध्ये जर तुम्ही मोल्ड चांगला असेल तर ठीक आहे, अदरवाईज नाही. कळलं? होय सर. सर जेव्हा शनी मकरेत आला म्हणजे यांच्या धनस्थानात आला आणि तत्व सेम शनी मंगळ, त्यामुळे इकडे आणि बुधाशी पण म्हणजे सगळे हे तत्वामध्ये एका तत्वामध्ये आले, त्यामुळे ते आंदोलन सुरू झालेत आणि त्यामुळे ती बुद्धी पण अशी झाली की नोकरी सोडून हे करायचं. आता सांगतो तुम्हाला आणखी. बरोबर, तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे. आता भाग असा आहे मॅडम की त्याच्या अगोदर शनी धनुराशीमध्ये होता. हो, कोदंड शनी म्हणतो आपण त्याला. हो कोदंड शनी. बरोबर आहे. हा तेव्हा चंद्र शुक्राला तेव्हा तिथे त्यांच्या योजना सुरू झाल्या. हो 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 असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. आता जे त्यांचं तिथे दुकान जे आहे त्याचा शेत एकदम मस्त होता आहे, तो त्याने तिथे दुसऱ्याला चालवायला दिला. म्हणजे आपला स्वतःचा धंदा दुसऱ्याला दिला. आता समजा मी ज्योतिष शिकवतोय आणि मी दुसऱ्याला ऑपरेट करायला दिलं तर माझं दिवाळा वाजणार एवढं नक्की आहे. कारण मी जी क्वालिटी प्रोव्हाइड करतो ती दुसरा मनुष्य करू शकणार नाही. बरोबर. मग माझं दिवाळा वाढणार. आता मी पैसे घेत नाही तो भाग वेगळा, पण तरी सुद्धा तिथे मला नुकसान हे ठरलेलं आहे. म्हणजे सर चंद्रामुळे विचार सुरू झाले का त्यांचे तिकडे असं बिझनेस ला जाण्याचं? सांगतो तुम्हाला. म्हणजे धनुमध्ये सांगतो, धनुराशीला शनी महाराज जेव्हा आगमन झाले तेव्हा ह्यांना असं वाटलं की काहीतरी मोठं करूया, आपण भारत पेट्रोलियम बांधूया, आपण अटल सेतू बांधूया, असे हे सगळे मोठे विचार तयार होतात. कळलं का? आपल्याला काहीतरी करायचं आहे. ही बुद्धी जी आहे ना ती तशी माणसाच्या जीवनामध्ये काम करायला लागते. बरोबर. आता विचार करा, आपले पंतप्रधान आहेत, त्यांच्या लग्नी शनी आहे आणि शुक्र सुद्धा आहे, आणि ते बरोबर त्याच्या लेवल आहे, कारण त्यांनी मागचे अनुभव त्यांचे भरपूर आहेत. भरपूर आहे. बरोबर. मग त्याला अनुसरून ते आता कम्प्लिटली व्यवस्थेमध्ये आहेत. कारण त्यांना 2002 नंतर जे काही जीवनात विरोध झाला तरी सुद्धा त्यांनी प्राईम मिनिस्टरशिप मिळवली, आजही आहेत, उद्याही असतील. त्यांना तिथे किती त्याग करावा लागला असेल.
हो सर. सर शनी जेव्हा धनुमध्ये आला तेव्हा शनी आणि केतूची म्हणजे काय ते प्रेत शापयोग ते झालं आणि पुन्हा शुक्र आणि चंद्र हे नाजूक ग्रह आणि शुक्र पण कृत्तिकेत, त्यामुळे ते मोठे विचार, मोठं नुकसान आणि असं म्हणू शकतो ना? हो हो. तुम्ही बघा, परत सांगतो, आता तुम्ही जे सांगितलं ना, यू फॉरगेट अबाउट द केतू. समजा आपल्याला अगस्ती म्हणून सांगतो, तिथे शनी आल्यानंतर इफेक्ट गोज टू विच प्लॅनेट? चंद्र शुक्र. चंद्र शुक्र, बरोबर. आता त्या चंद्र शुक्र मध्ये त्यांचा जो काही पहिला भरपूर उभारी आली आणि नंतर कोसळले. बरोबर. कळलं का? हो सर. मग तुमचं आणि म्हणणं? पुन्हा सूर्यावर दृष्टी गेली शनीची. हो. रवीवर. रवी आणि राहू म्हणजे हे सगळे अपोजिटच झालेले इकडे. हा चंद्र नाजूक, सूर्य ग्रहण. नाही, पण सहसा तत्व बघा. राहू केतू सोडले तरी पण हे आले ना शनी. एक मिनिट. चंद्र शुक्र हे इफेक्टेड झाले. हो बरोबर. चंद्र कोण आहे? धनुराशीला अष्टमेश आहे. शुक्र कोण आहे? तर लाभेश आहे आणि षष्ठी आहे. त्याच वेळेला वाटलं त्यांना नोकरी सोडूया, नाही का? बरोबर सर. म्हणजे कधी कधी कसं असतं मॅडम, तो ग्रह भ्रमण करतो ना तेव्हा आपली मती मारी जाती है. मती म्हणजे बुद्धी. हो सर. किती गरा डोळे फिरवावं लागतात ग्रहांवर. सर, नोकरी सोडण्यासाठी अजून एक कन्सिडरेशन आपण करता येऊ शकतो ना, की षष्ठेश हा त्याच्या व्ययात गेलाय, त्यामुळे हे पुन्हा नोकरी तर करणार नाही आणि नोकरीच्या संदर्भात हा डिसिजन केव्हा तरी त्यांना ते म्हणजे इन्सल्टिंग वाटते षष्ठेश व्ययात नोकरी गेल्यामुळेच. नाही, आता ते म्हणतात नोकरी आम्ही करणारच नाही, किती ऑफर आले तरी. बिलकुल नाही. कुंडलीप्रमाणे तो व्ययात गेलाय षष्ठेश, त्यामुळे नोकरी परत करणारच नाही हे तर कन्फर्म आहे. हे कन्फर्मच होतं, म्हणजे ते जरी नाही म्हटले तरी कन्फर्म आहे. आणि सर आणि सर त्यांच्या संततीच्या संदर्भात पण काही प्रॉब्लेम आहे ना? हो आहे, तो सांगता येणार नाही, थोडीशी क्षमा. नाही ठीक आहे, पण कारण कसं आहे आता, म्हणजे तो जर प्रॉब्लेम तर आहेच आणि ओरिजिनल ग्रहांची सुद्धा तिथे दृष्टी तर आहेत. पंचमी स्वतः मंगळ आहे, तो शनियुक्त आहे आणि गोचरीने जेव्हा शनी या मेशीवरनं जाईल तेव्हा आणखीन थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे त्याप्रमाणे त्यांना काळजी घ्यावी लागेल काय असेल ती. बघा, आता परत रिस्टार्ट असतो ना माणसाचा मॅडम. आता आपण असा विचार केला, समजा रिस्टार्ट, मीनेला शनी आलाय हे तर नक्की आहे. येस सर. जेव्हा तिथे गुरु येईल त्याला शनी सपोर्टेड असेल. हो, म्हणजे भाग्यामध्ये चेंजेस होण्यासाठी म्हणून तिथे सपोर्टेड असेल. आता काय झालेलं आहे की त्यांना आता शनीने आल्यानंतर त्यांना बुद्धी एक निर्माण झाली. आई वडिलांनी सांगितलं नथिंग डुईंग, फुकट खा फुकट राहा, पण पैसे मिळणार नाहीत. बरोबर आहे. त्यात त्यांची गाडी चोरीला गेली, त्याचं 15 लाख रुपयाचं नुकसान झालं. इन्शुरन्स पास नाही झाला. हे सगळे प्रश्न तयार झाले. अच्छा, चारी बाजूने कोंडी झाली. सर पंचमावर मंगळाची दृष्टी आहे ना? हो आहेत ना, आहे. पण आता मगाशी तुम्ही विचार जो मांडला ना मॅडम, धनु राशीला शनीचं आगमन झाल्यानंतर त्याचा लग्नबिंदू, चंद्राचा बिंदू आणि शुक्राचा बिंदू ह्याच्यावरती येईपर्यंत तिथे अपघात झाला. ज्या काही घडामोडी असतील, अपघात म्हणजे घडामोडी. मग तेव्हा तुम्हाला डिग्री कन्सिडर करणं गरजेचं आहे. तिन्ही लग्नबिंदू, शुक्र आणि चंद्र यांचे अंश, आणि त्यात शुक्र जो आहे तो सगळ्यात ऍडव्हान्स प्लॅनेट आहे. सगळ्यात ऍडव्हान्स प्लॅनेट असणारा ग्रह हा इफेक्टेड होतो. कधी? आता समजा शनी जेव्हा धनुराशीमध्ये 28 अंशाला असेल त्याला शुक्राला फटका बसणारच. म्हणून त्या ठिकाणी तत्वाच्या अनुसरून
जर एखादा ग्रह पर्टिक्युलर डिग्रीला असेल आणि तिथून एखादा ग्रह जाणार असेल तर काय होईल? सर हा आता शनी पुढे पुढे सरकला तरी त्रासच देणार आहे, कारण की हा मेषेत येणार, नंतर हा वृषभेत येणार, तिथे पण आता सुधारलं पाहिजे. नंबर 1 सगळ्या योजना. आज एक बघितलं ऍक्सिडेंट झालेला आहे, 16 चाकी कंटेनर टोल नाक्याचा केबिन पडून पसार झाला. आता 16 व्हीलचा कंटेनर जर त्या ट्रॅफिक बूथ मधून गेला असेल तर त्याचे हाल काय झाले असतील टोल नाक्याचे? सांगा. असा अपघात होतो की नाही? कळलं? त्याच्यामध्ये किती माणसं मेली अजून काय बातमी आलेली नाही. पण तसंच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर आता पाऊल जपून टाकलं तर नुकसान होणार नाही. अच्छा. कळलं? हा हा. आता काय घरीच बसावं, आई आणि वडिलांचंच खावं असं नाहीये. नाही परत बरोबर. ते उभं राहतील. हो, त्यांना आता तो जो प्लस फटका पॉइंट आहे. मिळाला ते परत चुका करणार नाही. बरोबर. म्हणून मगाशी मी म्हटलं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असा धोका होतो, नाही होत असं नाही. कधी कधी भावनिक गोष्टीमुळे धोका होतो, कधी कधी आपण चुकीचं वागलो म्हणून धोका होतो. पण प्रायश्चित्त करावंच लागतं, हे नियम आहे. कळलं? हो सर. कसं आहे? कारण वृषभेत शनी आल्यावर तो दृष्टी टाकणार अष्टमावर, म्हणजे 12व्या स्थानावर. नाही पण आता परत लक्षात घ्या, टेम्पररी तो झोन जो आहे ना, तो शनी मंगळाच्या युतीतल्या त्याचा इफेक्ट लाईफ मध्ये कधी ना कधी होणार, हे भविष्य कथन करणं गरजेचं आहे. हो हो, बरोबर आहे. इकडे हा इकडे केंद्र करणार, तिकडे बघणार. आणि 2002 साली जेव्हा आमचा परिचय झाला त्यावेळेलाच सांगितलं होतं की असं असं होण्याची शक्यता आहे, थोडस जपून राहा. मग त्यांनी नोकरी पत्करली होती. कळलं? 2002 साली ह्या मुलाचं वय काय असेल? 20 वर्ष. समजलं? तो शिक्षण घेत होता. 82चा जन्म आहे ना? 82चा. हो सर. मग 20 साली काय भाव हे असेल? 2022 साली, 2002 साली 20 वर्ष. 20 वर्ष. 20 वर्षाला ते प्रसंग आले नाही, पण मला पत्रिका दाखवताना सांगितलं होतं ना, तेव्हा थोडस काळजी करा, त्या त्या घटना घडण्याची शक्यता आहे. पण सर त्यांनी हे व्यवसायात न उतरणं हे जास्त शहाणपणाचं होतं ना? हो, ते तर बरोबर आहे, पण काय करणार, तोपर्यंत आमचा संपर्क तुटला होता. फोन नंबर सगळे बदली झाले होते. मग आता फसले कसे? काहीतरी करायचं आहे म्हणून आई वडिलांनी सांगितलं आम्ही 1 रुपया देणार नाही, घरात फुकट खायचं राहायचं, पण पैसे नाही मिळणार. जे पैसे घालवले ते आमचेच पैसे घालवलेले आहेत, कर्ज नाहीये. परत सांगतो मी, साठवलेले पैसे घालवलेले आहेत. कळलं? आई वडिलांनी निर्णय घेतलाय, आता ह्यांना फक्त पोसायचं, पैसे द्यायचे नाही. ठीक आहे. आणखी कोणाला काही कळलं नाही? आज बऱ्याच चांगल्या लोकांनी हे दिलेलं आहे, चांगले चांगले प्रश्न विचारलेत. असं विचारत जा, कारण का आता तुम्हाला चांगल्यापैकी प्रॅक्टिस करायची आहे. पत्रिका आल्यानंतर ही लास्ट स्टेज ऑफ द ऍस्ट्रॉलॉजीची पत्रिका आहे अशी, म्हणजे अगस्ती नाडी. अगस्ती नाडीचं लिटरेचर कुठेही नाही, कुठेही शोधलं तरी मिळत नाही. कळलं का? बोला. काय म्हणायचं आहे तुम्हाला? सर मी बोलू? हा बोला ना. बरं सर, गोचरीनी चंद्र जेव्हा जेव्हा शनी मंगळावर येईल त्यावेळेला यांना कटू अनुभवला सामोरं जावं लागेल का? पण हाऊ लॉंग चंद्र तिथे जातो? 2.25 दिवस. 2.25 दिवस. पण त्या ह्याच्यात म्हणजे एक आपण म्हणतो ना की ताक फुंकून प्यायला पाहिजे,
अशी परिस्थिती राहील का यांच्यावर? आता सगळंच फुंकून प्यायला पाहिजे. ते चंद्राचं भ्रमण चंद्राचं भ्रमण हे थोडस बघा, माणसाच्या जीवनामध्ये ठराविक काळासाठी डिप्रेशन येतं. आता 1 अंश चालायला चंद्राला 2 तास लागतात, मग 2 तासासाठी डिप्रेशन येईल. कळलं? अच्छा, तसा विचार करायचा. फॉर 2 hours ओनली. हा, पण हे जे लॉंग टर्म आहेत ना, 2 वर्ष 2.5 वर्ष हो हो, वाहत जाता तसं चंद्राकडे नाहीये. चंद्राकडे एकदा फक्त फॉर फ्यू टाइम्स, फ्यू आवर्स. त्या वेळात त्यांनी काही कुठलं डील करायला नको किंवा निर्णय घ्यायला नको. हो, आता ते त्यांनी ज्योतिषी पाहिजे ना, त्यांना सोबत एक ज्योतिषीच पाळला पाहिजे. जे लोक नाही आहेत, काही लोक व्यापारी आहेत की ज्योतिषी 24 तास सांभाळतात. हो हो, 24 तास ज्योतिषी सांभाळणारे लोक आहेत. 2-2 लाख रुपये पगार देऊन ज्योतिषाला सोबत ठेवतात. बरोबर मेरे आहे प्यारे सर. भाई और बहनोकडे 25 ज्योतिषी आहेत. कळलं? हो, आता न्यायाधीशांची खैर नाहीये. नाही, खरंच नाहीये, पण हे व्हायला हवं होतं सर. आता काहीतरी चाललेलं आहे आतमध्ये, काही गोष्टी होतात. अतिरेक झाला होता. टेस्ला सेटलवाला पहिला हे करणार. हा, सर पण हे दोघं, हा मुलगा आणि त्याची बायको दोघंही मेषेचे आहेत, मंगळाचे आहेत. परत तिचं सिंह लग्न आहे, त्याच्या सप्तमामध्ये रवी आहे. मग त्यांना फुकट बसून खाणं त्यांना मनाला पटेल का सर? नाही, बिलकुल त्यांना नाही सांगितलं पटणार पैसे सर. मिळणार, काम करणार, काम उद्यापासून सुरू करणार आहेत ते. काहीतरी शोधतील असते, हा काहीतरी करतील. नाही, काम करणार. त्यांच्याकडे इस्टेट आहे. काय आहे की इथलं सोडून पैठ्याच्या मागे लागा, तशी परिस्थिती झाली. जे आपलं होतं ते सोडलं आणि भलतीकडे करायला लागले. प्राईम लोकेशनला त्यांचं हे आहे. असं पण सर हे सुद्धा गोचर तसं लागलं त्यामुळेच घडल्या ना ह्या पण घटना. म्हणजे शेवटी गोचर लागल्यावरच तुमच्या चांगल्या वाईट पण घटना आहेत त्या अगदी खरं गोचरीप्रमाणे आहे. घडतात. मॅडम, कसं आहे बघा, आपण जेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्मला उभं असतो त्यावेळेला आपल्याला इंडिकेटर सांगतं की 3 मिनिटात गाडी येणार आहे, बरोबर आहे? किंवा एअरपोर्टला असतो, अरायव्हल अँड डिपार्चर, त्यावेळेला आपल्याला संकेत असतो की नाही, तसा हा संकेत मगाशी ज्या मॅडमने सांगितलं की धनुराशीला एका तत्वामध्ये आल्यानंतर तिथे चंद्र आणि शुक्र हे गुंतून गेले त्याच्यामध्ये. 7:30 लेटर ऑन. हो सर, हो 7:30 नाव बिगिन. हो, 7:30 आत्ता स्टार्ट झाली 29 मार्चला. पण धनुला कोदंड शनी आला. हो, आणि निर्णयात बदल झाला. करेक्ट. आणि इफेक्ट कधी कोणाला झाला? तरी विचारायला पाहिजे होतं सर, त्यांनी एवढा मोठा डिसिजन घेतला नोकरी सोडण्याचा, नाही का? पण ते त्यांची बुद्धी मतीच येत फिरली नाही असं मॅडम. म्हणायचं. तेव्हा बुद्धी येत नाही मॅडम. पण कितीही प्रयत्न नाही ना, केला, हो ना. कितीही तुम्ही केलं, काही त्याचा उपयोग होत नाही. तेच ना, गोचर मग ते तसं करायला भाग पाडतं कधी कधी असं म्हणायला हवं. किंवा जसं की आपण नेहमी म्हणतो पूर्वकर्मानुसार आहे ना. आता बघा, असं सांगतो मला, शनी महाराज वक्री होतात धनुराशीमध्ये 2 वेळा वक्री होतात, बरोबर आहे? आज पण आपलं जे काही तृप्ती कुलकर्णी आहेत त्यांनी अभ्यास केलाय, तुम्ही केलाय. 7 डिग्री, त्याच्यानंतर परत मागे जाणं, परत पुढे जाणं, परत नंतर शेवटला 20 डिग्री झाल्यानंतर परत कधी वक्री नाही. आता 20 डिग्रीच्या पलीकडे कोण आहेत? तर शुक्र आणि चंद्र, बरोबर आहे की नाही? हो हो सर. मग त्यांना तर डायरेक्टच फाईट मारणार आहे. त्यांच्यासाठी हे नाही आहे. हो, त्यांना एक्सक्यूजच नाही. हो, बरोबर आहे. मग हे पण गणित तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला वक्रीची सगळी गणित शिकवलेली आहे. कधी होणार, कधी जाणार, चतुष्पाद कुठली रास वायू तत्वाची असेल तर त्याला 2 चरण, त्याच्यानंतर परत माघारी, 3ऱ्या चरणाला स्पर्श झाल्यानंतर परत तो रेट्रोगेट होणार. रेट्रोगेट होणार. ठरलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड स्ट्रोकला शेवटची 3 चरण आहेत, तिथे वक्री कधीही ग्रह होणार नाही, बरोबर आहे? सर, आणि एकाने कोणीतरी जॉब ठेवायला हवा होता सर. म्हणजे एक फिक्स इन्कम त्यांनी ठेवायला हवा होता. भले निर्णय घ्यायचा होता,
तर एकाची तर कोणाचा तरी जॉब त्यांनी ठेवायला हवा होता, दोघांनी एकदम सोडायला नको होते. आता ते जॉबचा झाला प्रश्न मॅडम, तुमचं म्हणणं बरं आहे जॉबचा, पण त्यांना तेवढं नाही ना, तू माझ्या मदतीला ये, आपण दोघं मिळून करू, मला एकट्याला जमणार नाही. तर इथे एखादं जर शनीचं लग्न असतं मकर किंवा, अग्नितत्व सर तर त्यांनी सारासार विचार विचार केला करताना असता, कमी हो की नाही पडतो. सर? विचार केला असता असा, शनीचं लग्न असतं तर. मॅडम तसं नाही, ज्या घटना शनीच्या लग्नावर असतो, आता इंद्रिय तिवारींचं कुंभ लग्न होतं तरी त्यांनी चुका केल्या ना, दुसरी बायको केली ना, त्याला हिस्सा मिळाला ना, असं आहे. नारायण दत्त तिवारी, फायनान्स मिनिस्टर. नाही पण म्हणजे असं विचार केला असतं की एकाची नोकरी ठेवावी, एकाची सोडावी, असा हे थोडासा. नाही सुचत मॅडम, किती तुम्ही झालं, कितीतरी आरोपी जेलमध्ये आहेत ईडीच्या. आता त्या न्यायाधीशांनी 15 कोटी रुपये ठेवले असते तिथे आणि ते जळले, तर त्यांनी सांगितलं 5 ठेवले, 10 तिकडे नेले असते, जळले असते का? हे नाही विचार होत, कळलं? हो सर, व ते तर आहेच आहे. सर कुंभेत शनी आल्यावर काय घटना घडली असेल? अहो एकदा स्टार्ट झालं की घटनाच घटना असतात. अच्छा अच्छा अच्छा. मूळ कुंडली जेव्हा डॅमेज आहे, घटना घडणार जोपर्यंत तुम्हाला गाईडलाईन नाही तोपर्यंत. मग आता मिनेला गेल्यानंतर थोडस, आता कधी गेला 29 मार्चला, मग त्यांनी त्यावेळेला माझा नंबर शोधून काढला, अरे आम्हाला या भेटा, गाडी पाठवतो, घोडा पाठवतो. म्हटलं ठीक आहे, गाडी घोडा पाठवतो का, मी येतो. कळलं? मधली 18 वर्ष काही कनेक्टिव्हिटी नव्हती, असं आहे. म्हणून पत्रिका तुम्ही आज प्रॉपर वाचलेली आहे असं मला तरी वाटतं. प्रत्येकाचे शब्द, प्रत्येकाचे विचार ऐकून असं वाटतं की तुम्ही एक चांगल्या उंचीवरती आलेला आहात, आयफेल टॉवरच्या 3ऱ्या मजल्यावर. कळलं? असा अभ्यास होणं गरजेचं आहे. चव्हाण मॅडम, चला आता निघायचं आहे, अभिप्राय सांगा, काय चुकलंय माझं काय? सर छान सोडवली सर तुम्ही, आणि प्रश्न पण सगळ्यांचे छान होते, आणि कुंडली पण चांगली होती, त्रासदायक होती. सगळे तुमचेच विद्यार्थी आहेत. हो सर, माझे कुठले नाहीये विद्यार्थी. हो मॅडम, तुमच्या नक्षत्रामुळेच हे सगळं येतं. तर एक विचारू, हा सांगा. हा एक विचारू का सर? चव्हाण मॅडमचं बोलून होऊ द्या. हा चालेल चालेल. ते अभिप्राय सांगतात. हा बोला मॅडम. बुध मंगळ एकाच अंशात आहे ते, त्याच्यामुळे अभिचारीपणा झाला. चंद्रकेतू पण डिग्री वाईज एकच आहेत, एकाच तत्वात, आणि त्याच्यामुळे नवमांशात युती झाली. आता हा गुरु स्वाती मधला आहे, आणि रवी हा आद्रामध्ये जाईल तेव्हा तो गुरु मार्गी होईल, म्हणजे 10 दिवसांनी. 18 तारखेचा जन्म आहे, 28 तारखेला मार्गी होईल. चांगलं सांगितलं सर. नाही, आता मूळचा गुरु तो जाऊ द्या, आता गुरु कुठे आहे तर ऋषभेला आहे. ऋषभेत आहे. हा, आता त्या ठिकाणी ऋषभेला गुरु आहे, तो बुधाचं बरोबर आहे. त्याच्यामुळे जेव्हा गुरु ऋषभेला आगमन झालेलं आहे तेव्हापासून त्यांनी विचारामध्ये फरक आणला, तेव्हा नाही आता काहीतरी थांबलं पाहिजे, आता जास्ती काही हे करणार नाही. मोठं आउटलेट वगैरे सगळं कमी कमी करत गेले. महिन्याला 3.5 लाख रुपये भाडं भरायचं मॅडम, रोजचं 10,000 रुपये रोज. हो ना, बापरे. तुम्हाला माहिती आहे, कॅफेटेरियामध्ये जेव्हा मॅकडोनाल्ड आणि बर्गर किंगच चालतो, बाकी सगळे वाट बघत असतात कस्टमर. कॅफेटेरियामध्ये कुठल्याही जाऊन बघा, सीवूडला बघा, घाटकोपरला बघा, का कुर्ल्याला बघा, का आणखी कुठे बघा, कॅफेटेरियामध्ये भाडं एवढं आहे, रोजचं 15,000 रुपये भाडं आहे. कसं काढणार? बरेच चेंज होतात सर. जास्त आहे भाडं. भाडं जास्ती आहेत. 8 लाख भाडं आहे, 9 लाख भाडं आहे.
हो हो. तर म्हणूनच ते तर तेवढ्या किमतीला विकलं जातं ना. तर स्टारबक्स वगैरे ते कॉफीच आहे ते किती महाग आहे सर त्या कॉफीज वगैरे. 350 रुपये. त्यांना तेवढं हो त्यांना तेवढं भाडं भरण्यासाठी लोकांकडून तेवढं घ्यावं पण लागतं ना. स्टारबक्स बंद करणार आता. टाटा जाईल हो ते ना. बंद करणार. त्यांनी पार्टनरशिप अच्छा हे सोडून दिली. तो अच्छा ब्रँड अमेरिकन आहे, पण त्यांची टायअप बंद केले. टाटा काढून कोण हो. प्यायला येत नाही, फक्त बसतात, गप्पा मारतात, एकमेकाला पाहतात आणि निघून जातात. त्याची अवस्था त्या दुसऱ्या ह्याच्यासारखीच होणार आहे. काय चाललं आपल्याकडे तो कन्सेप्ट नाही चालला. सगळ्यात नाहीये पहिलं हो बारिस्टाचा बंद झाला. बरोबर. बरं, चव्हाण मॅडम तुमचं संपलं सांगून. हो हो सर, छान झालं, छान, एकदम छान पुढं. ओके, आता मॅडम विचारा, तुम्ही विचारत काय ते. येस मॅडम. विचारते हा सर. आता आपण म्हणालात ना की मिनेमध्ये शनी, राहू, रवी, बुध आणि शुक्र एवढे सगळे ग्रह आल्यावर त्यांची दृष्टी दशमावर पडल्यावर यांच्या विचारात बदल घडला का? बघा परत असं आहे मॅडम की आता मिनेला म्हणजे जलतत्वामध्ये शनी आलेला आहे. हो हो. आई वडिलां म्हणजे कर्क, आई म्हणजे कर्क. हा हो. मॅडम त्यांनी सांगितलं की आता तू घरी बस, शांतपणे खाऊ पिऊ घाल, बाकी काही आता जाऊ भानगडीत पडू नको. म्हणजे हा विचार जो आहे, आई फार हुशार आहे. हा. पण म्हणजे त्याच्यामुळेच बदल झाले विचारात. धन्यवाद सर. आणि वडील आहेत ना ते हा कोणामध्येही लक्ष देत नाही. ते म्हणतात की मला इन्कम आहे, हं, माझा रिसोर्ट आहे, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला देणार नाही. लोणावळ्याला रिसोर्ट आहे, हा. फार चांगल्यापैकी एकदम, म्हणजे मला वाटतं 1 लाख फुटाचा आहे. बापरे. हा मग कॉटेजेस आहेत चांगले, हा. स्विमिंग पूल आहेत, काहीतरी 6 का 7 स्विमिंग पूल आहेत पर्सनल, बापरे. मोठे आहेत. हा. म्हणजे आई त्या हुशारच आहे. हा वेल सेटल्ड आहेत. येस येस. हं. आणि वडील शिप मध्ये होते ना पूर्वी, हा हा त्याच्यामुळे कॅप्टन होते ते, त्यांना माहिती आहे, जग हा फिरलेलं आहे. हा. मर्चंट नेव्हीत होती का? नाही, हा मर्चंट नेव्ही पण हा प्रायव्हेट. प्रायव्हेट. हा म्हणजे चौगुले आणि हे यांच्या ज्या आहेत हा तशा. भरपूर त्याच्यापेक्षा पलीकडचे हा जी शिपिंग वगैरे हा. फार मोठे लोक. बर आता हो सर. आणखी काही कुबल मॅडम, आता तुम्ही समारोप करा. बस सर करते. अजून कोणाला करायचंय? आज सगळ्याच छान बोलले आहेत, कमीच करू सांगा. नाही, जशी इच्छा, कोणाला बोलायचं असेल तर बोलूया. हा बोलताय का टिवटणे मॅडम वगैरे कोणी? सर मी 1 मिनिट बोलणार आहे. हा हा, बोला. बोला. प्रथम सरांना नमस्कार करते, गीता मॅडमना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार. सर आतापर्यंत तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला ज्योतिष शिकवलं आणि त्या प्रत्येक पद्धतीमध्ये काही ना काहीतरी असं वैशिष्ट्यपूर्ण होतं की एखाद्या प्रश्नाची तड लागत नाही, तेव्हा एखादी ठराविक अशी पद्धती आपल्याला त्यातलं समस्या उकलून दाखवते. तशी आता ही अगस्ती नाडीची जी तुम्ही कुंडली शिकवली, या कुंडलीमध्ये तत्वनिहाय ग्रह कसे एकत्र येतात आणि ते ग्रह एकत्र आल्यानंतर ते काय प्रकारचा पराक्रम करू शकतील याची दिशा या अगस्ती नाडीमध्ये मिळते. म्हणजे आता आपण बघितलं की धनु राशीमध्ये कोदंड शनी होता, तेव्हा धनु राशी आणि पंचमातली मेष राशी यांचे ग्रह जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिथे शुक्र असल्यामुळे कोणाचा ऱ्हास कसा होईल किंवा कोणाचं हे होईल याचा अंदाज आला असता. पण आपण नियमित पद्धतीने, पारंपरिक म्हणा किंवा इतर कोणत्याही पद्धतीने करायचं म्हटलं तर हे मूळ आपल्याला शोधून सापडलं नसतं. तसं म्हणजे मला हे एक वैशिष्ट्य ह्या पद्धतीचं जाणवतं
की प्रत्येक पद्धती अशी वेगळी आहे की मला एकाच पद्धतीने सोडवायची ही पत्रिका असं म्हणून चालायचं नाही. तुम्ही जी ही वेगवेगळी वेपन्स दिलेली आहेत ती वेपन्स कधी केव्हा अचूक ठरतील याच्यासाठी आपण त्या प्रत्येकाला ठोकून बघितलं पाहिजे, म्हणजे आपल्याला कुठे ना कुठे त्याचा धागा दोरा जुळेल. तर अशा पद्धतीची, म्हणजे मी बाकीचं नाही बोलत, पण बाकी बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांनी ओपन करून सांगितलेल्या आहेत आणि कुबल मॅडम सांगणार आहेत. मला थोडस बोलायचं होतं तेव्हा सर तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. कुबल मॅडम होय समारोप करा. हो, करते, पटकन करते. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आता आज ही पत्रिकेबद्दल म्हणजे भरपूर चर्चा झालीच, पण आम्हाला भरपूर शिकायला असं मिळालं. ह्या व्यक्तीची म्हणजे जातकाची रास मेष आहे, त्याच्यानंतर लग्न पण अग्नितत्वाचं आहे, रास पण अग्नितत्वाची आहे आणि त्याच्यात अजून सोने पे सुहागा म्हणायचं की आता काय म्हणायचं ते, पत्नीचं पण सिंह लग्न आणि मेष रास म्हणजे दोघे अग्नितत्वाचे. तर तसे म्हणजे हे अग्नितत्वाचे आता आपण भरपूर शिकलोय. म्हणजे नुकसान तर झालंच, नो डाऊट. नुकसान काय झालं तर हे मंगळ शनी एकत्र, ते तर त्यांचं नाहीच जमत. त्याच्यातनं व्ययात पण मंगळाचीच रास म्हणजे वृश्चिक रास, त्याच्यावर शनीची पण दृष्टी आहे मुळात. आणि या मंगळाची दृष्टी पण ह्या पंचम स्थानावर म्हणजे जिथे चंद्र शुक्र बसले. शिवाय हा शुक्र म्हणजे त्या पोद्दार मॅडमचा तो पण मुद्दा मला छान वाटला. म्हणजे ते कोदंड शनी आल्यावरच जरी झालं, पण म्हणजे इथे षष्ठात वृषभ रास आहे आणि त्याचा मालक म्हणजे षष्टेश बुधात म्हणजे त्याच्या व्ययात गेला ना, पंचम स्थानात गेला. तर त्यामुळे त्यांना दुर्बुद्धीच म्हणावी की दोघांनी पण एकदम नोकरी सोडली आणि असं आपण खूप काहीतरी करू. आणि तुम्ही असं मध्ये उल्लेख पण केला की हे बोस्टन युनिव्हर्सिटीतून म्हणजे शिकून आले आणि ते तिकडनं शिकून आलेल्या लोकांना कसे 5 लाख रुपये पगार म्हणजे काहीच वाटत नाही ना, कारण त्यांना तिथे करोडोमध्ये पगार असतो. म्हणून त्यांना असं वाटलं असेल अरे आपण म्हणजे म्हणजे त्यांचे निर्णय चुकलेच, नो डाऊट. कारण हे मेष राशीचे असल्यामुळं त्याच्यावर मंगळाची पण दृष्टी आणि मंगळ शनीची युती म्हणजे त्यांनी थोडासा म्हणजे थोडं कसलं अतिच धाडस केलं. त्याच्यामुळं त्यांना नुकसान भरपूर झालं. 80 लाख म्हणजे भरपूरच झालं. पण तरी सुद्धा म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे तुम्ही तर पत्रिका बघितले, ह्याच्यातनं पण 23 लाखून बाहेर नक्की पडतील असं. कारण त्यांची ती रास बघता, ते लग्न बघता आणि आता जसं हा मिथुनीत गुरु जाईल, नंतर कर्केत पण जाईल, म्हणजे त्याच्यातनं ते बाहेर पडतील आणि पडावेत असे आपण अपेक्षा करूया. आणि सगळ्यांनी सर हे म्हणजे आपण ही पत्रिका सोडवताना भरपूर छान छान मुद्दे सांगितले आणि सगळ्यांचा अभ्यास त्याच्यावर कळतोच. शनिवारीच आपल्याला लक्षात आलंय की सगळेजण अगदी म्हणजे तुम्ही तुमच्या शिकवण्याचं अगदी चीज होतंय, म्हणजे छान छान बारकावे अगदी सगळे जणांच्या लक्षात येत आहेत सर. तर ह्या अतिशय उत्तम क्लास झालाय, त्याबद्दल आम्ही सर्वजण तुम्हाला म्हणजे मी आणि आम्ही सर्वजण कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. धन्यवाद. मॅडम सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आता उद्या चव्हाण मॅडमचा क्लास आहे, त्यांचा नवीन क्लास सुरू होणार आहे. ज्या कोणाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी डायरेक्ट चव्हाण मॅडमशी संपर्क साधावा. कळलं? आता मी तुमच्या